वक्ते विविध कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून विविध शाळा, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रम केलेले आहेत. विविध कंपन्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन, कार्यक्षमता सुधारणे इत्यादी विषयांवर कार्यक्रम आकाशवाणीद्वारे विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेले आहेत. लेखन लोकमान तरुण भारत अशा न्यूजपेपरमध्ये नियमित लिखाण. थोड्याच दिवसात त्यांची 2 पुस्तके प्रसारित होणार आहेत. अशा ज्ञानरूपी लाभलेल्या मार्गदर्शकांचे मी मनापासून स्वागत करते व त्यांना व्याख्यानमाला सुरू करावी अशी विनंती करते. धन्यवाद. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 44 22. नमस्कार. आज आपण मला बोलण्याची संधी देत आहे त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो, कारण हा विषय खूप तसा महत्वाचा आहे, लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कोरोनाशी लढताना मानसिक आरोग्य कसे सांभाळावे. तर या अंतर्गत आपण कोरोनामुळे काय काय परिणाम होत आहेत, कोरोनामुळे मानसिक आजारावरती, आता शारीरिक तर आपल्याला माहीतच आहे, पण मानसिक आजारावरती काय काय परिणाम होत आहेत हे आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे. त्याचं आपल्या आयुष्यावरती काय काय परिणाम होत आहेत ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काही मानसिक आजार होत आहेत का, सगळ्यात महत्वाचं जे आहे ते मानसिक आजार होत आहेत का, कुठले कुठले होत आहेत. आणि एकंदरीतच मानसिक आजारापर्यंत तर पोहोचण्याच्या ऐवजी आपल्याला आपली मानसिकता व्यवस्थित कशी राखता येईल किंवा आपल्याला एक साधारण आयुष्य सर्वसाधारण कसं जगता येईल ते आपण यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं हा जो कोरोनाचा पिरियड आहे तो सगळ्यांसाठीच खूप डिस्टर्बिंग आहे. नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही कन्सेप्ट ज्या आहेत, म्हणजे आता कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार आहे, क्वारंटाईन आहे, आयसोलेशन आहे किंवा लॉकडाऊन आहे, या गोष्टी आपल्यासाठी तशा कम्प्लिटली नवीन आहेत. म्हणजे आपण याच्या अगोदरची साथ जी आली होती ती आपल्याकडे नव्हती, किंवा ती एक खूप जुनी 1917च्या समथिंग काहीतरी आलेली. त्याच्यानंतर अशी मोठी साथ की जिथे लॉकडाऊन वगैरे करावं लागेल असं इंडियामध्ये बऱ्याच दिवसाने, म्हणजे किंवा आपण नसताना तरी सध्याच्या जी पिढी आहे त्यांच्यासमोर हे पहिल्याच वेळी मला वाटतं कन्सेप्ट आले असावेत, किंवा ह्या कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन आहेत. आणि त्याच्यामुळेच हे आपलं डेली रुटीन बिघडलेलं आहे, बाहेर जाता येत नाहीये आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्यावरती याचा परिणाम होतो. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे हे सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन, आयसोलेशन आणि लॉकडाऊन. तर आता सोशल डिस्टन्सिंग आपल्याला माहीतच आहे, क्वारंटाईन ही माहीत आहे, आयसोलेशन ही माहीत आहे, आणि लॉकडाऊन तर आपल्याला आता ओळखीचं झालेलं आहे. 1 वर्ष, मागच्या 1 वर्षापूर्वी हीच सिच्युएशन आली होती. 4-5 महिने आपण त्याच्यातून काढले. त्याच्यानंतर बाहेर पडतोय न पडतोय तोपर्यंतच मग ही दुसरी लाट आली आणि परत लॉकडाऊनला आपल्याला सामोरं जावं लागतंय. कुठेतरी मानसिकता आपली डाऊन झालेली, वर येत आहे अशी वाटत होती, आणि मग नंतर परत ही दुसरी वेव आली आणि परत मात्र आता आपल्याला सहन होत नाही, कारण कुठेतरी आपल्या सहनशक्तीचा अंत आपल्या सर्वांचा झालेला होता. आणि आता मात्र ते आपल्याला सहन होत नाहीये अशी कदाचित आपल्या मनाची, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनाची परिस्थिती झालेली आहे. तर याच्यामध्ये कारण काय असू शकतात, म्हणजे हे जे आपल्याला ताणतणाव या दिवसात येत आहेत, किंवा जे काही ज्यांना त्रास होतोय त्यांना हे ताणतणाव का जाणवतो. तर एक म्हणजे या ड्युरेशन मध्ये किंवा या काळामध्ये अर्थपूर्ण क्रिया ज्या आहेत त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला पैसे कमवण्यासाठीचं साधन असो, किंवा आपलं एक डेली जे काम होतं, आपले जे व्यवहार होते ते सर्व व्यवहार यापूर्वी सुरळीत चालू होते, आणि आता त्या ज्या गोष्टी आहेत आता बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. तसंच आपण बाहेर जाऊ शकत नाहीये, दिवसभर घरामध्येच आपण आपल्यापैकी बरेच जण राहत आहेत. त्याच्यामुळे सेन्सरी जे स्टिम्युलेशन असतं, मग ते डोळ्यांना असेल, कानांना असेल, किंवा अजून त्वचेला असेल, किंवा इतर जे काही आहे, तर ते हे सेन्सरी स्टिम्युलेशन्स बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, किंवा ज्याची सवय आपल्याला होती ते सेन्सरी स्टिम्युलेशन्स आपल्याला कमी भेटत आहेत. नंतर सामाजिक संपर्क कमी होणे, म्हणजे हे जे सामाजिक संपर्क आपला पूर्वी होता, लोकांशी बोलणं, लोकांशी मिसळणं, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या
पूर्णपणे कमी झाल्यात जमा आहेत आणि त्याच्यामुळे मग आपल्याला एकटेपणा, उदासीनता या गोष्टींचा सामना करावा लागतोय. अ, सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे, जो बऱ्याच जणांसाठी प्रॉब्लेमॅटिक होतोय, तो म्हणजे आर्थिक चणचण किंवा ह्या गोष्टीमुळे येणारे आर्थिक परिणाम. ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे त्यांचं ठीक आहे. परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, ज्याचं पोट दर दर दिवसाच्या गोष्टींवरती होतं किंवा आता ज्यांच्याकडे थोडंफारच सेव्हिंग होतं आणि ते आता संपत आलंय किंवा काही जणांचा कोरोनाच्या याच्यामध्ये खूप खर्च झालेला आहे कोरोनाच्या उपचारामध्ये. तर ह्या गोष्टीमुळे त्याचे आर्थिक परिणाम प्रत्येकाला जाणवायला लागलेत आणि त्या आर्थिक परिणामामुळे मात्र हा आपल्या सर्वांवरती त्याचा परिणाम होत आहे. आणि हे सगळं होत असताना मात्र ज्या कोपिंगची जी साधनं असतात किंवा आपण ह्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील, जिम असेल, व्यायामशाळा असतील, स्विमिंग पूल असतील किंवा बाहेर जाऊन मूव्ही थिएटर, नाटक ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे आपण एकांतवास किंवा बोरिंगपणा याला जे मारण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो किंवा जे कमी करण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो, त्या गोष्टी तर पूर्णपणे बंदच जवळपास झाल्या जमा आहेत. त्याच्यामुळे ताणतणाव हा ॲक्चुअली खूप वाढत चाललेला आहे. आता हा मानसिक परिणामाचा धोका सगळ्यात जास्त कोणाकडे आहे? म्हणजे आता माझ्याकडे जे पेशंट येतात, तर त्याचे किंवा ह्या लॉकडाऊनचे या सर्व गोष्टींचे परिणाम कोणावरती जास्त होत आहेत? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे वयस्क व्यक्ती. वयस्क व्यक्ती जे आहेत एकतर पहिली जी लाट होती त्याच्यामध्ये जो प्रत्येक वेळी सांगितलं जायचं किंवा जी फॅक्ट ही होती, की कोरोनाचा जास्त धोका हा वयस्क व्यक्तींना आहे. म्हणजे डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, वय जास्त असेल, तर त्यामध्ये कोरोनाचे जे वाईट परिणाम आहेत किंवा मृत्यू होण्याचा धोका आहे, तो त्यांच्यामध्ये जास्त होतो आणि त्याच्यामुळे ती एक भीती त्यांच्या मनात बसलेली होती आणि ती अजूनही आहे. त्यासोबतच बऱ्याच वेळी वयस्क व्यक्तींना म्हणजे बाहेर जाणं, त्यांच्या वयाच्या लोकांशी भेटणं वगैरे या गोष्टी होत होत्या. त्या आता बऱ्यापैकी कमी झाल्यात. वॉकिंग असेल किंवा अजून काही असेल, तर त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. आणि त्यासोबतच जिथे ते एकटे राहतायत, त्यांच्याकडे कुणी समजा मूल नसेल किंवा त्यांचं जर कुणी नातेवाईक नसतील, तर मग बाहेर कुणी जायचं, सामान कुणी आणायचं, असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना हा मानसिक ताण जास्त जाणवतो आहे. त्यानंतर पूर्वीचा जर काही मानसिक आजार असेल किंवा क्लस्टर सी व्यक्तिमत्व जे असतं, याच्यामध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. तर अशी ही जी काही व्यक्तिमत्व आहेत किंवा पूर्वीचा जे मानसिक आजार आहे, त्यांना मानसिक तणाव जास्त होतो. त्यांना औषधोपचार वेळेवर भेटत नाहीये, बाहेर जाता येत नाहीये. अशी काहीशी परिस्थिती आता ऑनलाईन कन्सल्टेशनमुळे ते सोपं झालेलं आहे. पण तरीही काही ठिकाणी ते औषध गोळ्या मिळवण्यासाठी डिफिकल्ट होत आहे. तर त्याच्यामुळे या लोकांमध्येही मानसिक ताणतणाव होण्याचा आणि मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जे स्ट्रेसमध्ये कुणी असतील, तर ते आरोग्यविषयक सेवा देणारी जी लोकं आहेत. डॉक्टर्स असतील, सिस्टर्स असतील किंवा तिथे काम करणारे कर्मचारी असतील, तर ह्यांना सतत म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. वेगवेगळे ताणतणाव त्यांच्यासमोर आहेत, की एकतर कोरोना हा एवढा धोकादायक आहे, असं बरंचसं आपल्याला आढळतं, की झाल्यानंतर बऱ्याच जणांचा त्याचा मृत्यू होतोय. 3% जरी असेल, तर ती कंटिन्युअस एक्सपोजर त्यांच्यासाठी आहे. म्हणजे कधी कोरोना होईल याची त्यांना स्वतःलाही खात्री नाहीये. कधीही ते कोरोना होऊ शकतो. हे सगळ्यात मोठी भीती आहे. त्यातून त्यांची इम्युनिटी सध्या थोडीशी डिस्टर्ब होते. भरपूर वेळा काम करावं लागणं, कामाच्या वेळा नसणं. त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होऊन मग त्याचा परिणाम किती होईल हे थोडंसं सांगता येत नाहीये. त्यासोबतच अ, अ, हे जे घरी आपण गेल्यानंतर आपण काम करतोय, आपल्याला होईल याची शक्यता तर आहेच. पण आपण दररोज एक्सपोजर आहे आणि आपण घरी गेल्यावरती आपल्यामुळे तर कुणाला तो आपल्यापासून कुणाला ट्रान्सफर होणार नाही ना किंवा माझ्यामुळे माझ्या घरच्यांना, मुलांना, आई-वडिलांना किंवा नवरा-बायकोला किंवा अजून कोण्या व्यक्तीला हे कोरोना होणार नाही ना, अशी भीती त्यांच्या मनामध्ये सतत आहे. ती भीती ठेवून ते मनात करतायत. त्यासोबतच अपुरे मनुष्यबळ ह्या गोष्टी तर आहेतच. प्लस आजकाल WhatsAppवरती जे सर्क्युलेशन होतंय, एकंदरीतच डॉक्टरांबद्दल खूप निगेटिव्ह प्रकारचे मेसेजेस WhatsAppवरती सर्क्युलेट होत आहेत. बिलाबाबतीत असतील किंवा खोटे मेसेजेस असतील किंवा अजून काही वेगवेगळे जे अ, हे आहे. तर त्यामुळे मग आपण कशाला एवढा जीव धोक्यात घालतोय, त्याच्यापेक्षा सोडून द्यावं हे सगळं, असं कुठेतरी फ्रस्ट्रेशन सुद्धा आता त्या लोकांना यायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे मानसिक तणाव वेगवेगळे त्यांच्यामध्ये येत आहेत. आता डॉक्टरच नाही तर इतर जे आता अत्यावश्यक सुविधा देणारी जी लोकं आहेत, उदाहरणार्थ पोलीस आहेत किंवा इव्हन शिक्षकांच्या काही-काही ठिकाणी ड्युटीज लागलेल्या आहेत किंवा किराणा दुकानदार असतील, तर त्यांच्याही मनामध्ये ही भीती आहे. जरी त्यांच्यामध्ये एक्सपोजरचे चान्सेस कमी असतील, तरी त्यांना दररोज लोकांना फेस करावं लागतं आणि त्यांच्यापैकी कोण पॉझिटिव्ह असेल आणि कुणापासून आपल्याला ट्रान्सफर ते इन्फेक्शन होईल,
हे सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही थोडासा मानसिक ताणतणाव आहे. एका बाजूने पैसा कमवणंही गरजेचं होतंय आणि दुसऱ्या ठिकाणी किंवा ते सेवा देणंही अत्यावश्यक आहे आणि दुसऱ्या ठिकाणी हे एक्सपोजर व्हायची ही भीती आहे. त्याच्यामुळे आणि प्लस मी जसं म्हटलं, की जसं डॉक्टरांमध्ये किंवा त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत जे आहे त्यांच्यासोबतच ह्यांनाही, की आपण बाहेर एवढ्या वेळ राहतोय, आपण लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय, तर मग माझ्यामुळे माझ्या घरच्यांना कुणाला कोरोना होणार नाही ना, अशा गोष्टींची भीती किंवा अशा मानसिक ताणतणावाला या लोकांना समोर जावं लागतंय. जे अक्षम लोक आहेत, जे डिसॅबिलिटीवाली लोक आहेत, जे अपंग असतील किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असतील, तर अशा लोकांमध्ये थोडंसं हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो. कारण मी जसं म्हटलं, की आता लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर जाणं वगैरे थोडंसं डिफिकल्ट होतंय किंवा बाहेरून सेवा मिळवणंही डिफिकल्ट होतंय. मग आहार, औषधं किंवा मदतनीस काही-काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे गाड्या बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे काम करणारी लोकं होती, ती लोकं सुद्धा येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे हा मानसिक ताणतणाव त्यांच्यावरती जास्त दिसून येतोय. त्यासोबतच ज्यांना कोरोना झाला आहे, असे कोरोनाचे जे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये कोरोना असताना, कोरोना झाल्यानंतर किंवा कोरोनामध्ये जो खर्च झाला किंवा त्यांच्यामुळे कोणाला कोरोना झाला, तर त्यामुळे ते मानसिक वेगळा ताणतणाव आहे. सोबतच नातेवाईक जे कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक की जसं मेडिकलचा खर्च आजकाल खूप वाढलेला आहे. या गोष्टीमध्ये लागणारे पी-पी-ई किट्स असतील, ऑक्सिजनचं सप्लाय असेल किंवा रेमडेसिवीर सारखे औषधं आजकाल बाहेर ब्लॅकने विकतायत लोक आणि त्यामुळे एकंदरीत खर्च जे आहे, मेडिकल बिल जे आहे, खूप या आजारामध्ये मोठं येतंय आणि त्याच्यामुळे ते नातेवाईकांवरती हे आधीच आर्थिक चणचण किंवा सोर्स नाही आणि त्याच्यातून हे आउटगोइंग असल्यामुळे त्याचा एक ताणतणाव लोकांवरती पडतो आहे. तसेच जे इतर सर्वसामान्य लोक आहेत, त्यांनाही मग बाहेर आता आपण जे न्यूज ऐकतो, न्यूजपेपरवरती बघतो, स्मशानभूमीमध्ये रांगा लागलेल्या आहेत किंवा न्यूजवरती अशा ज्या सेन्सेशनल न्यूज बनवल्या जातात, त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांमध्ये सुद्धा ह्याची खूप भीती मनामध्ये बसली आहे किंवा गरजेपेक्षा जास्त भीती मनामध्ये बसलेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्याचा मानसिक ताणतणाव निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे वेगवेगळे मानसिक परिणाम होत आहेत. आता हे मानसिक परिणाम कुठले कुठले असतात हे आपण थोडक्यात बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात कॉमन आता मी मागच्या 1.5 वर्षात मी जे माझ्याकडे येणारे पेशंट्स बघतोय किंवा येणारे फोन्स आहेत, तर ते बऱ्यापैकी किंवा सगळ्यात जास्त जे लोक आहेत त्यांना काळजी किंवा भीतीचा त्रास होतो आहे. आता याच्यामध्ये काळजी म्हणजे आपण टोकाची काळजी म्हणू शकतो, नॉर्मल काळजी म्हणू शकतो किंवा ती एक काय म्हणता येईल नॉर्मल अँक्झायटी आपण ज्याला म्हणतो, तर ती असू शकते. भीती मात्र ही युज्युअली टोकाचीच असते आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. तर स्वतःला किंवा कुटुंबियाला कोरोना होईल का? माझ्यामुळे इतरांना कोरोना होईल का? युज्युअली जे पुरुष आहेत, जे बाहेर कामाला जात आहेत किंवा जे स्त्री आहेत, जे आता मी जसं म्हटलं, की इमर्जन्सी फील्डमध्ये आहेत किंवा नोकरीला जात आहेत. तर ते जे बाहेर पडतायत त्याच्यामुळे मग आपल्या घरच्यांना, आपल्या घरी जे वयस्कर आहेत, छोटी मुलं आहेत, त्यांना तर माझ्यामुळे कोरोना होणार नाही ना, असा एक काळजी प्रत्येकाच्या मनात आहे. काही-काहींच्या मनात ती भीती आहे. बाकी आता आता हा प्रश्न राहिला नाही, परंतु सुरुवातीच्या काही दिवस होतं, की गरजेच्या ज्या वस्तू आहेत, त्या आपल्याला भेटतील का? किराणा मिळेल का? किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपले जे पैसे आहेत, ते आपल्याला पुरतील का? आता किती दिवस हे लॉकडाऊन राहील? किती दिवसांनी संपेल? आपल्याला परत जॉब भेटेल की नाही? परिस्थिती नॉर्मल होईल की नाही? ह्या सगळ्या गोष्टींचा एक काळजीत रूपांतर होतंय आणि काही-काही जणांमध्ये ते भीतीमध्ये पण रूपांतर होत आहे. आणि यामुळेच मग त्याच्या झोपेवरती परिणाम होत आहेत, लक्ष न लागणं, सतत तेच विचार येणं, अशा गोष्टी होत आहेत. तर एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे समजून घ्यायला हवं, की यातली जी काही भीती आहे ती नॉर्मल आहे. म्हणजे आपल्याला कोरोना होऊ शकतो, आपल्यामुळे घरच्याला कोरोना होऊ शकतो, ही गोष्ट बरोबर आहे. तर हे वाटायलाही हवं. ही ज्यावेळेस नॉर्मल काळजी आपण म्हणूयात, ही काळजी आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण योग्य त्या स्टेप्स उचलू शकतो. जर आपल्याला ही जर काळजी नाही वाटली, तर आपण बेफिकर होतो आणि मग होणाऱ्या परिणामाची आपण काळजी करत नाही आणि त्यामुळे मग दिरंगाई केल्यामुळे आपल्याला कोरोना होऊ शकतो, आपल्यामुळे घरच्यांना कोरोना होऊ शकतो. बऱ्याच वेळी लोकं आजकाल WhatsAppवरती कोरोना नाहीयेच अशी अफवा पसरवली जाते आणि त्याच्यामुळे मग लोकं काळजी घेत नाहीयेत आणि त्याच्यामुळे मग किंवा उपचारही लवकरात लवकर चालू करत नाही. ज्यावेळी कुठेतरी 7-8 दिवस होतात, ज्यावेळी तो कोरोना घशाऐवजी फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यावेळी मग मात्र ते सीरियस होतात आणि त्यावेळी मग ॲडमिट होणं, मग त्याच्यानंतर पुढचे उपचार हे आणखी खर्चिक होतात, महागाईचे होतात आणि त्यात धोकाही मृत्यूचा किंवा बाकी कॉम्प्लिकेशनचा जास्त राहतो. तर ही नॉर्मल काळजी आहे. इट्स ओके ते असायलाही हवे आणि त्या काळजीचं मात्र आपण योग्य तऱ्हेने आपल्याला त्याचा वापर करता आलेला पाहिजे.
परंतु काही लोक जे आहेत त्याच्यामध्ये मात्र ही खूप जास्तीची आहे. त्याच्यामुळे मग त्यांना एक अँक्झायटी डिसऑर्डरमध्ये त्याचं रूपांतर होतंय किंवा पॅनिक अटॅक्स जे आहेत. तर दिवस-रात्र ते कोरोना बाबतीतच विचार करतायत किंवा इतर गोष्टीबद्दल, की उद्या कसं होईल, काय होईल, कधी ही परिस्थिती सुधारेल आणि परिस्थिती व्यवस्थित होईल की नाही, मुलांच्या शाळा चालू होतील की नाही. दिवस-रात्र ते डोक्यामध्ये चालू आहे किंवा मॅक्सिमम टाईम त्या विचारामध्ये जातोय आणि त्याचा किंवा कोरोनाचाही खूप मोठा पाव ते करतायत. म्हणजे आता जग बुडणार की काय, अशा प्रकारचे विचार काही लोकं याच्यामध्ये करतात. आपण जर बघितलं की छोटंसं कुत्रं आहे, त्याचं एक सावली बघून ती व्यक्ती घाबरलेली आहे. तर अशा प्रकारे अ, गोष्ट जरी ही असली तरी असं काही नाही की ही टोकाची आहे किंवा याच्यामुळे जग बुडणार आहे किंवा सगळंच नष्ट होणार आहे, असं काही नाहीये. तर एवढीही भीती आपण बाळगायला नको. आणि ह्याच्यासोबतच आपण जे म्हटलं की हे काळजीचे आजार झाले, त्याच्यासोबत पॅनिक अटॅक नावाचा एक जो प्रकार असतो, तो खूप प्रामुख्याने लोकांमध्ये वाढतोय. अचानकपणे भीती वाटणं, धड वाटणं, मला काहीतरी होतंय की काय, माझा जीव जातोय की काय, हातपाय थरथर कापणे, घाम येणे, ही या पॅनिक अटॅकची लक्षणे असतात. युजुअली हे जे अटॅक असतात, एक साधारणतः 15 ते 20 मिनिट टिकतात आणि 15 ते 20 मिनिटानंतर मात्र हा त्रास पूर्णपणे बरा होतो किंवा कमी होतो. परंतु थोड्याच वेळासाठी किंवा थोड्याच दिवसासाठी आणि परत मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी परत असे त्रास, असाच एपिसोड परत येऊ शकतो. ज्यावेळी व्यक्तीला असं वाटतं की सुरुवातीला हा हार्ट अटॅक आहे की काय, बीपी वाढले की काय किंवा प्रत्यक्षात काही-काही वेळा लोकांमध्ये बीपी पण वाढतो. तर ते डॉक्टरांकडे जातात, त्याचा उपचार करायचा प्रयत्न करतात. परंतु सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. याच्यामध्ये ईसीजी नॉर्मल असतो. बाकी ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल्स असतात आणि काही वेळा मात्र बीपी थोडंफार वाढलेलं असू शकतं. त्याच्यामुळे मग ते अ, काही वेळा बीपीच्या गोळ्या चालू होऊ शकतात किंवा काही जणांना ज्यांना या आजाराबद्दल नॉलेज नसतं, ते जनरल डॉक्टरांकडे जर गेले, तर ते यांना हार्ट अटॅक असू शकतो, त्या पद्धतीने औषधोपचार करायचा प्रयत्न करतात. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल किंवा रुग्णाला असा त्रास होत असेल आणि रिपोर्ट जर सगळे नॉर्मल असतील, तर ह्याचं कारण शारीरिक नाहीये, याचं कारण मानसिक आहे आणि तो पॅनिक अटॅक हा आहे. दुसरा जो मानसिक आजार आहे किंवा मानसिक ताणतणावामुळे येणारा परिणाम आहे, तो म्हणजे कंटाळा आणि नैराश्य. मी जसं म्हटलं, की एक डेली रुटीन जे सेट होतं सुरुवातीला, की सकाळी उठणं, हे करणं, ते करणं, नंतर मग कामावरती जाणं, परत येणं, त्याच्यानंतर मग काहीतरी टाईमपास करणं, जे काही असेल, तर ते एक दैनिक रुटीन आपलं जे सेट झालं होतं, ते ब्रेक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय करावं हा प्रश्न बऱ्याच जणांसमोर आहे. जे जिथे 8-8, 10-10 तास, 12-12 तास कामामध्ये जात होते, आता त्यांना दिवसभर घरी बसून राहावं लागतंय. त्याच्यामुळे एक रुटीन ब्रेक झाल्यामुळे आणि मग काय करायचा हा प्रश्न असल्यामुळे एक कंटाळा येतो आहे, नैराश्य येतो आहे. नैराश्य इथे कंटाळा ही नॉर्मल फिलिंग आहे. परंतु नैराश्य ज्यावेळी आपण म्हणतो किंवा नैराश्याचा आजार ज्यावेळी म्हणतो, मात्र तो तो कंटिन्युअस असतो. म्हणजे दिवसातले जे 24 तास आहेत, त्या 24 तासापैकी 15-20 तास तरी ह्या इमोशन्समध्ये किंवा ह्या विचारामध्ये जातात, ज्याच्यामध्ये लोकाला किंवा त्या व्यक्तीला उदास वाटतं, निराश वाटतं, कोणाशी बोलू नये, शांत-शांत बसून राहावं, काही करू नये, निगेटिव्ह विचार सारखे येतात, कामामध्ये किंवा इतर गोष्टीमध्येही लक्ष लागत नाही. तर हे नैराश्याचा आजार असू शकतो. पुढचा जो भाग आहे किंवा एक आपण नॉर्मल फिलिंग म्हणूयात किंवा जास्तीच्या प्रमाणात आढळणारी जी फिलिंग आपण म्हणूयात, तर ती आहे चिड किंवा राग. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, की लॉकडाऊनमुळे आपल्याला बाहेर फिरता येत नाहीये. आपलं फ्रीडम गेलंय असं बऱ्याच जणांना वाटतं. त्याच्यामुळे सरकारला कोण दोष देतंय, की किती दिवस हे चालणार, किती दिवस असं करणार. काही जणांची दुकानं बंद आहेत किंवा काही जणांची नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे आपण सरकारला दोष देतोय किंवा परिस्थितीला दोष देतोय किंवा व्यक्तीला पण काही वेळा ज्यावेळेस आपल्याला कोरोना होतो, इतरांमुळे कोरोना होतो किंवा ती एखादी व्यक्ती सस्पेक्टेड असेल आणि ती फिरत असेल, तर त्याच्यामुळे कोरोना होतो. त्यावेळी मग मात्र आपल्याला ती अ, त्या व्यक्तीवरती आपण निष्काळजीपणा केला म्हणून आपण चिड करतो किंवा राग करतो. किंवा काही वेळा घरातील जे व्यक्ती आहेत, तर ह्या घरातील व्यक्तीशी आता एकंदरीत एकमेकांसोबत टाईम जास्त जातो आहे. बऱ्याच वेळी आपण पाहिलं असेल, की हसबंड आणि वाईफच्या ज्या डिव्होर्सच्या केसेस आहेत, भांडणाच्या केसेस आहेत, त्या वाढल्या आहेत असे समोर येते आणि त्याचं कारण हे एकमेकांसोबत जास्त टाईम असणं, गरजेपेक्षा जास्त टाईम म्हणूयात आपण. ते असणं आणि त्याच्यातून ज्या एकमेकांवरती चिड राग किंवा गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. सगळ्यात एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे कलंक. हे जो स्टिग्मॅटायझेशन आहे कोरोनाच्या बाबतीत, की अ, कोरोनाचा पेशंट हा समाजासाठी घातक आहे. समज कोरोनाच्या वॉर्डमध्ये काम करणारे कर्मचारी हे समाजासाठी घातक आहेत किंवा इमर्जन्सी ड्युटी करणारे पोलीस असतील, ते घातक आहेत. ज्याच्यामुळे इतरांना तो कोरोना होऊ शकतो, पसरू शकतो. अशा प्रकारचा कलंक त्याच्यावरती लावला जातोय, त्या लोकांवरती लावला जातोय. किंवा जो कोरोनाचा पेशंट आहे. बऱ्याच ठिकाणी आजकाल गावामध्ये आहे किंवा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की ती जर व्यक्ती कोरोनाने बरी झालेली असेल, 14 दिवस झाले असतील, तरी लोक त्यांना वाळीत टाकल्यासारखे करतायत. त्यांच्याशी बोलत नाहीयेत.
त्यांनी सार्वजनिक विहिरीमधून किंवा अशा ठिकाणावरून पाणी न्यायचं नाहीये, त्यांच्या दुकानात कुणी जात नाही किंवा त्यांना कुणी दुकानात येऊ देत नाहीये. तर अशा प्रकारचा एक कलंक जो आहे तो कलंक या लोकांवरती लावला जातो किंवा एक ठपका तो त्या लोकांवरती ठेवला जातो. हे फक्त एक मानसिक तणावाचं खूप मोठं कारण असतं आणि ही जी गोष्ट आहे ते कायमस्वरूपी जे आपले संबंध आहेत ते खराब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि त्या व्यक्तीलाही त्याचा भरपूर त्रास होऊ शकतो. पुढचा एक जो आजार आहे तो म्हणजे ओसीडी किंवा याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. तर याच्यामध्ये जे आहे आपण जसं म्हटलं की कोरोनाबद्दलची किंवा इतर कुठल्याही आजाराबद्दलची जास्तीची काळजी त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला वाटू शकते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात सतत विनाकारण विचार येतात की मला कोरोना होणार नाही ना, माझ्या हाताला कुठे जंतू लागलेले नाहीत ना, ते माझ्या पोटात जाणार नाहीत ना किंवा नाकात जाणार नाहीत ना आणि त्याच्यामुळे मला काय आजार होणार नाही ना, मग घरच्याला सगळ्याला माझ्यामुळे होईल का? अशा प्रकारचे जास्तीचे विचार त्यांच्या मनात येतायत, विनाकारण येतायत आणि ते खूप प्रमाणात म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त असल्यामुळे ते हात धुत आहेत आणि हात सतत त्यांना धुवावा लागतोय आणि ते जास्त प्रमाणात आहे. म्हणजे साधारणतः व्यक्ती आपण 1 वेळा 2 वेळा तो हात धुतो, परंतु त्या व्यक्तीचं समाधान होत नाही आणि हात धुतला तरी त्यांना वाटतं की अजून काहीतरी राहिलंय म्हणून ते हात धुतात. एक साबण त्यांना 2-2, 3-3 दिवसातच संपतं. तर अशा प्रकारे ह्या रुग्णांना त्रास होतो. नवीन रुग्णही असे तयार होत आहेत आणि जुने पेशंट जे ओसीडी ज्यांना हा आजार होता, त्यांच्यामध्ये या आजाराचा परत रिकरन्स होतोय किंवा परत ते पेशंट रिलॅप्स होत आहेत आणि परत तो त्रास त्यांना चालू होतोय. ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की झोप जवळपास खूप लोकांची डिस्टर्ब झालेली आहे. कुणाला लवकर झोप येत नाहीये, कुणाला मध्ये-मध्ये जाग येते, कुणाला पहाटे लवकर जाग येते. काही जणांना दिवसभर फ्रेश वाटत नाहीये. एक नॉर्मल जे झोपेचं रुटीन होतं ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि ते काही केल्या ते परत बरं होत नाही आणि त्याच्यामुळे झोपेच्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होत आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. काही जणांमध्ये नवीन व्यसनांची सुरुवात झालेली आहे. लॉकडाऊन आहे, बोर होतोय, करायचं काय? एकटेपणा आहे, बाहेर जाता येत नाही. त्यापेक्षा म्हणजे काहीतरी व्यसनाच्या मार्गी लागण्याची शक्यता जास्त होते आहे किंवा ज्यांचं प्रमाण पहिलं कमी होतं, त्यांच्यामध्ये हे प्रमाण काही करायला दुसऱ्या अर्थपूर्ण क्रिया आपण जे म्हटलं त्या नसल्यामुळे मग परत व्यसन करायला अशा व्यक्ती जात आहेत किंवा अशा व्यक्ती व्यसन करायचा प्रयत्न करत आहेत. जरी लॉकडाऊन असेल तरी ब्लॅकने ती दारू मिळवणं किंवा आपल्याकडे हे अवघड नाहीये आणि त्याच्यामुळे ते व्यसनामध्ये अजून गुंतायत. काही-काही जणांना मात्र ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना विथड्रॉवलचा सामना करावा लागतो. म्हणजे ते जे व्यसनाचा प्रकार आहे किंवा पदार्थ आहे, तो शरीरात न गेल्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्याला आपण कसं सामोरे जायचं? कसा या गोष्टीचा सामना करायचा? एक सर्वसाधारण मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य नसतील. कदाचित काही गोष्टी आपल्याला जमतील, काही गोष्टी जमणार नाही. तर जेवढ्या जास्त आपल्याला म्हणजे हे काही सगळंच जमेल अशातला भाग नाहीये. जेवढं जमेल तेवढं आपण करावं. जेवढं जास्त आपण करू तेवढं आपल्याला बरं होईल. फक्त एवढंच की हे सगळं करताना आपल्याला वेगळाच त्याचा स्ट्रेस निर्माण होत नाही आहे. हे मात्र आपल्याला पाहायला हवं. तर ह्या गोष्टीचा आपण सामना कसा करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आता मी याच्यापुढे जे तुम्हाला सांगेन, एक थोडेसे तुम्ही आपण बऱ्याचशा बघितलेल्या आहेत. तर त्या ॲडव्हर्टाइजच्या ज्या थीम्स आहेत, त्या थीम्स मी वापरून सांगायचा प्रयत्न करेन, ज्याच्यामुळे आपल्याला हे समजायलाही सोपं जाईल किंवा आपल्याला ते लक्षात राहायला सगळ्यात जास्त सोपं जाईल, की आपण हे जर वाक्य आपण मनामध्ये बिंबवलं, तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये नेमकं काय-काय करायचंय किंवा कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय ह्या गोष्टी लक्षात येतील. तर जस्ट डू इट म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं, की पॅसिव्हरित्या जर आपण राहिलो, तर ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होणार आहे. तो कुठल्याही बाबतीत, आर्थिक बाबतीत असेल, मानसिक बाबतीत असेल, स्पिरिच्युअल बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीमध्ये जर आपण पॅसिव्ह राहिलो, काहीच ॲक्शन जर नाही घेतली, डिफॉल्ट मोडवरती जर राहिलो, तर आपल्याला त्रास होणार आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे, प्रोॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आपल्याला थोडेसे काही महत्त्वाच्या स्टेप्स उचलणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. तर जस्ट डू इट म्हणजे आपल्याला हे काय-काय करावं लागेल? आता जस्ट डू इट म्हणजे काय? की सगळ्यात महत्त्वाचं आपल्या वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. आपल्याला जो वेळ भेटलेला आहे, त्याचा आपण वेळ कसा घालवणार किंवा त्याचा वापर कसा करणार, ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं बघाव्या लागतील. आपल्या वैयक्तिक गरजा काय, मानसिक गरजा काय, सामाजिक गरजा काय, कौटुंबिक गरजा काय, व्यावसायिक गरजा काय किंवा ह्या गोष्टीसाठी, ह्या सगळ्या रिलेशनला डेव्हलप करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रोग्रेस करण्यासाठी आपण काही करू शकतो का? यासाठी आपल्याला त्या वेळेचं नियोजन करता येऊ शकतं का? हे आपल्याला बघावं लागणार आहे किंवा त्या-त्या एरियामध्ये आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करावं लागणार आहे.
ही जी टार्गेट्स आहेत किंवा आपल्याला नेमकं काय करायचंय किंवा ह्या काळामध्ये आपल्याला काय मिळवायचंय ती प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. कुणाला जर असं वाटत असेल, की एवढे दिवस आपण फॅमिलीला टाईम देऊ शकत नव्हतो, तर आपण तो फॅमिलीला टाईम द्यायचा प्रयत्न करू शकतो. कुणाला वाटत असेल एवढे दिवस, की आपण हेल्थ कॉन्शियस होतो, परंतु आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर आपण त्या गोष्टी जास्त आपल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. कुणाला वाटत असेल, की आपल्याला एखादी स्किल शिकायची होती, आपल्याला एखादा कोर्स करायचा होता, तर आता ही बेस्ट वेळ आहे, की आपण कंटिन्युअसली 8-8 तास, 12-12 तास सुद्धा काही जण घरी बसून आहेत, तर त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता येऊ शकतो. आणि त्यामुळे ह्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला एक डेली रुटीन बनवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळी काय होतंय, की करायला काही नाहीये म्हणून व्यक्ती रँडमली काहीतरी करतायत आणि त्यांना बोर होतंय. म्हणजे शेड्यूलच नाही, की ठीक आहे सकाळी उठलं, फ्रेश झालं, नाश्ता केला, तर त्याच्यानंतर करायचं काय? हे बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न असतो आणि मग रँडमली काहीतरी Netflix बघ किंवा काहीतरी ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज कर, सोशल मीडियावरती जा, टाईमपास कर, अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि तिथेही बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत. सो एक आपल्याला काय-काय करायचं आहे? आपण हे जे म्हटलं, की आपल्याला टार्गेट्स जे बनवायचे आहेत, वैयक्तिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे आणि त्यानुसार जर आपलं टार्गेट्स ठरवले आणि त्या पद्धतीने जर आपण वेळेचं नियोजन केलं, तर त्याचा वेळ आपण व्यवस्थित वापर करू शकतो. एक तर सर्वात महत्त्वाचं ते डेली रुटीन बनवणं गरजेचं आहे, ठरवणं करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ते पाळणं. आता पाळायला तो व्यवस्थितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते सोपं होऊ शकतं. याच्यामध्ये काम असेल, व्यायाम असेल किंवा शिकण्यासाठी ह्या गोष्टीचा आपल्याला सदुपयोग करणं खूप चांगलं राहील. आपला वेळ वाया जातो. आपण जर हे केलं, आता सध्या आपले फिलिंग काय आहेत किंवा बऱ्याच जणांच्या फिलिंग्स काय आहेत, की माझा वेळ वाया जातोय, हा पिरियड असाच वाया जातोय आणि म्हणजे सर्व आयुष्य थांबलंय असं आपल्याला वाटतंय. परंतु जर आपण ह्याचा अशा पद्धतीने वापर केला, तर मग मात्र आपला वेळ वाया जातो याच्यापेक्षा मी माझ्या वेळेचा चांगला वापर करतोय किंवा केला हे आपल्याला नक्कीच आपल्याला चांगलं फिलिंग देऊ शकतं. कारण मी हे स्वतः केलेलं आहे. फर्स्ट लॉकडाऊनमध्ये यापैकी बऱ्याचशा गोष्टी मी केलेल्या आहेत. या पद्धतीने मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला एक व्यवस्थितपणे त्याचा फायदा झाला किंवा फायदा करून घेतला असं वाटतंय. सध्याही मी या वेळेचा वापर जे मला आर्टिकल्स लिहायचे होते, व्हिडिओ बनवायचे होते, ह्या गोष्टीसाठी मला एवढे दिवस वेळ भेटत नव्हता. तर तो मला आता वेळ भेटतोय आणि त्या पद्धतीने मी ते करायचा प्रयत्न करतोय किंवा ते कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. तर असं जर केलं तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येण्याऐवजी, की माझा वेळ वाया जातोय असं फ्रस्ट्रेशन येण्याऐवजी किंवा करायला काहीच नाहीये असं फ्रस्ट्रेशन येण्याच्या ऐवजी, मी माझ्या वेळेचा सदुपयोग करतोय, चांगला उपयोग करतोय, हे आपल्याला मानसिकदृष्ट्या बूस्ट करू शकतं आणि त्याचा फायदा उद्या आपल्यालाच होणार आहे. हे आपल्याला ठरवायला हवं, की आज मला पैसा मिळत नाहीये. बऱ्याच जणांचं असं आहे, की नोकरी गेलेली आहे किंवा हाल्फ पेमेंट भेटतो आहे, काम काहीच नाहीये. तर अशा वेळी जर तुम्ही एखादी स्किल शिकला, तुम्हाला अपग्रेड केलं स्वतःला, तुम्ही एखादा कोर्स शिकला, तर उद्या जास्त पैसे मिळवण्यासाठी मी तयार होतोय, ही फिलिंग आपल्यामध्ये येऊ शकतं किंवा त्याप्रकारे आपण आपल्याला स्वतःला तयार करू शकतो आणि जो आपल्याला सध्या कंट्रोल नाहीये, आपल्याला असं वाटतं, की आपल्या ह्या परिस्थितीवरती कंट्रोल नाहीये. हे जरी खरं असलं तरी परिस्थितीवर मात्र थोडंफार तरी आपलं नियंत्रण आहे, अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतं. याच्यामध्ये आपण मी जसं म्हटलं, की आपल्याला ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत जमवणार, प्रत्येकानुसार ते वेगवेगळं असू शकतं. कोणाला कोर्स करायचा असेल, कोणाला एखादी स्किल शिकायची असेल, कोणाला काहीतरी एंटरटेनमेंटचं शिकायचं असेल, पाहायचं असेल, कोणाला काही बुक्स वाचायचे असतील, कुणाला वजन कमी करायचं असेल, कुणाला व्यायाम करायचा असेल, तर त्याच्या प्रकारे या गोष्टीसाठी आपण वापर करता येऊ शकतो. त्या गोष्टी काय-काय असू शकतात? तर वेट लॉस करणं. ओबेसिटी हा कॉमन प्रॉब्लेम आहे. प्रत्येक घरामध्ये आजकाल 1 किंवा 2 व्यक्ती तरी ओबेस आहेतच आणि ते जर आपल्याला ह्या काळाचा जर आपल्याला फायदा घेतला, तर आपण डायट व्यवस्थित मेंटेन करू शकतो. वेळेवर जेवू शकतो. जे ठरवलेले गोष्टी आहेत, त्या आपण वेळेवरती करू शकतो आणि अ, व्यवस्थित एक 40-45 मिनिट किंवा 1-2 तास व्यायाम करून सुद्धा आपण वेट लॉस करायचा प्रयत्न करू शकतो. एखादी नवीन गोष्ट शिकणं किंवा स्किल शिकणे ते कुठल्याही एरियामधले असू शकतो. प्रोफेशनली फायदेशीर असू शकतं किंवा वैयक्तिकदृष्ट्या फायदेशीर असू शकते. अशी गोष्ट नवीन शिकणं प्रयत्न आपण करू शकतो. एखादी नवीन भाषा आपण शिकू शकतो. एखादी नवीन सवय लावू शकतो. एखाद्या छंदासाठी आपण आता वेळ देऊ शकतो किंवा वाचन, स्वयंविकास, मनोविकास अशा गोष्टीसाठी आपण वेळ काढू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये पुढे जायचा प्रयत्न करू शकतो. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आता आपल्यापैकी काही जण म्हणतील, की ते खायचे-प्यायचे वांदे आहेत, पैसे नाहीयेत आणि तरी पण ह्या गोष्टी म्हणजे आपण कसं बघणार? तर ह्या म्हणजे सगळ्यांसाठी हे कॉमन नाहीये. मी जसं म्हटलं, की आपलं जे अ, अ, हे आहे, तर त्याच्यानुसार प्रत्येकाच्या कंडिशननुसार हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. काय महत्त्वाचं आहे सध्या
पहिला आपलं मेन प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार एकदा ते सॉल्व्ह झाल्यानंतर मग आपल्या काही बरेच जण असेही असतील की ज्यांची कंडिशन व्यवस्थित आहे, व्यवस्थित पैसा आहे, अजून 1-2 वर्ष चालतील अशा पद्धतीचा पैसा आहे. तरी पण किंवा काही-काही जणांकडे तर त्याचीही चिंता नाहीये. तरी पण त्यांना बोर होतंय किंवा या गोष्टीचा त्रास होतोय. तर ह्या लोकांनी हे जर करायचा प्रयत्न केला, तर मग मात्र त्याचा डेफिनेटली फायदा होईल. ज्यांना पैशाची अडचण आहे, त्या दृष्टीने ते बाकीचे लोक म्हणजे त्यांचे गोल्स चेंज करू शकतात किंवा हे जे जस्ट डू इट आपण म्हणतोय, तर त्या दृष्टीने ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ते प्रयत्न करू शकतात. काहीतरी ऑनलाईन बिझनेस करणं, ऑनलाईन बिझनेससाठी शिकणं किंवा काहीतरी पार्सलची सुविधा तयार करणं किंवा कुठेतरी लिंकिंग करणं, भाज्या किंवा किराणा माल घरपोच सोय करण्यासाठी एखादी काहीतरी मध्यस्थी म्हणून आपण तयार होणं किंवा ते पोहोचवायचा प्रयत्न करणं, तशी नोकरी करणं, अशा गोष्टीच्या जर आपले स्वतःत बदल करायचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने आपण राहायचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार तरी या परिस्थितीवरती कंट्रोल आपल्याला जाणवेल किंवा आपण ठेवू शकतो. काय करणं गरजेचं आहे आणि काय करायला नाही पाहिजे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. होतंय काय की बरेच जण काही जण उशिरा झोपतायत, कधीही झोपतायत, कधीही उठतायत किंवा मग रात्री 4-4 वाजेपर्यंत जागून पिक्चर बघतायत. Netflixवरती काहीतरी वेब सीरीज बघतायत आणि त्याच्यामुळे मग त्यांची झोप व्यवस्थित होत नाहीये किंवा जरी मग परत 12-12, 1-1 वाजेपर्यंत, 2-2 वाजेपर्यंत झोपून राहणं, अशा प्रकारे ते त्यांच्या सवयी त्यांना वाईट लागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आहे किंवा पुढे त्रास होणार आहे. तर हे थोडंसं आपल्याला लक्षात हवं, की आपल्याला पुरेशी झोप घ्यायची आहे. त्यानुसार 7 ते 8 तास आपल्याला ठरवणं महत्त्वाचं आहे. आपल्या वेळा ठरवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या फिक्स करणं महत्त्वाचे आहे आणि वेळेवरती झोपणं आणि वेळेवर उठणं किंवा लवकर झोपणं आणि लवकर उठणं ही सवय आपल्याला लावणं गरजेचं आहे. आहारावरती आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे. रिकामं आहे म्हणून मग कितीही वेळा खाणं किंवा तेलकट खाणं, भजी किंवा पिझ्झा किंवा अशा गोष्टीचा प्लॅन करणं, ते सतत खात राहणं, हे गोष्टी आपल्याला टाळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय आहे, की संतुलित आहार जर आपण घेतला किंवा व्यवस्थित आहार जर आपण घेतला, तर आपली इम्युनिटी व्यवस्थित राहू शकते आणि आपल्याला कोरोना व्हायचे चान्सेस कमी होतात. त्याच विरुद्ध जर आपण असे काहीतरी पदार्थ खात राहिलो, तर त्याच्यामुळे इम्युनिटीवरतीही परिणाम होतो आणि परिणामाने आपल्याला कोरोना व्हायची शक्यता वाढू शकते. काही जण जसे म्हणतात, की प्रोटीन्सचं पावडर आपण घेऊ शकतो, हळदीचे दूध आहे, फ्रुट्स आहेत. तर या गोष्टी आपल्याला आहारामध्ये समावेश करणं जिथे-जिथे ज्यांना शक्य आहे ते करू शकतात आणि ज्यांना शक्य नाहीये, तर हेल्दी आपल्याला कसं खाता येईल यावरती तरी आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दररोज कमीत कमी 45 मिनिटं एक्सरसाइजसाठी काढायला आता हवीतच. कारण बऱ्याच जणांकडे एवढे दिवस टाईम नव्हता. तर आता एवढा टाईम आपल्याकडे असेल, एवढे दिवस आपण म्हणत होतो, की माझ्याकडे टाईम नाहीये, वेळ भेटत नाही. तर आता आपण 45 मिनिट डेफिनेटली या गोष्टीसाठी काढू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज तुम्हाला जो कुठला एक्सरसाइज आवडेल, कुणाला योगा आवडेल, कुणाला प्राणायाम आवडेल, कुणाला झुंबा आवडेल, कुणाला डान्स एक्सरसाइज म्हणून आवडेल, तर किंवा एक्सरसाइज असेल, वॉकिंग असेल, रनिंग असेल. YouTubeवरती खूप चांगले आणि सोपे व्हिडिओज आपल्याला अवेलेबल आहेत. ते जर बघून आपण एक्सरसाइज करायचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली त्याचा फायदा होईल. आपल्याला नॉट नेसेसरी की कुठेतरी जिमला जायला पाहिजे आणि जिमला जाऊनच आपण करू शकतो. मी असे 3-4 व्हिडिओ पहिल्या लॉकडाऊनमध्ये काढले होते, जे आपण घराच्या एक साधारणतः 5 ते 10 स्क्वेअर फीट एरियामध्ये सुद्धा आपण ती एक्सरसाइज आरामात आणि व्यवस्थित करू शकतो. तर असे एक्सरसाइज शोधून त्याचा डेफिनेटली आपण वापर करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय-काय टाळायला हवं, तर सगळं Netflix असेल किंवा अजून कुठल्याही जे हे आहेत म्हणजे Amazon Prime व्हिडिओ असेल, तर ह्या प्रकारचे जे पोर्टल्स आहेत, त्याच्यावरती जास्त टाईमपास करायला नको. अननेसेसरी किंवा अति प्रमाणामध्ये सीरियल्स पाहणं, वेब सीरीज पाहणं, बातम्या पाहणं हे आपल्याला टाळायला हवं. जास्त वेळ टीव्ही समोर बसू नका. ठीक आहे 1 तास, 2 तास मॅक्सिमम कधीतरी 3 तास इथपर्यंत ह्या गोष्टीसाठी ठेवणं ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या झोपेवरती परिणाम व्हायला नको. जरी बघणार असेल 2 तासासाठी तर एक टाईम फिक्स ठेवा. दिवसाच्या वेळीच पहा. दिवसाच्या वेळी रिकामं विनाकारण लोळत पडणे टाळायला हवं. सकाळची उशिरा उठायची सवय आहे ती आपण आता बंद करू शकतो. अति खाणे, अवेळी खाणे, फास्ट फूड, तेलकट कधीतरी ठीक आहे, की आपण सर्वजण एकत्र आहोत तर कधीतरी भाज्याचा प्लॅन करायला, कधीतरी पिझ्झाचा प्लॅन करायला हरकत नाही. पण आज भजी, उद्या पिझ्झा तर परवा तिसरंच काहीतरी असं दररोज किंवा दिवसातून 2-3 वेळा हे व्हायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर टीव्ही पाहत जेवणं हे जे आहे ते आपल्याला टाळायला हवं. तर हे थोडंसं डूज एंड डोंट्स लक्षात ठेवायला हवं. पुढचा प्लॅन करा, गोल सेट करा, महत्त्वाचे निर्णय घ्या, बदल करा
आपल्याला काय बदल करायचे हे आपण ठरवू शकतो. गरजेची स्किल शिकायला हवी. एखादा स्वतःचा व्यवसाय करायचा जर आपण एवढे दिवस ठरवत होतो आणि आता आपल्याला जॉब नाहीये, तर थोडक्यात आपण नवीन व्यवसाय जो काही करायचा आहे, तर आता आपल्याकडे वेळ आहे, तर त्याचा वेळ आपल्याला या व्यवसायाची प्लॅनिंग करण्यामध्ये किंवा त्याच्या नेसेसरी गोष्टींची लिस्ट बनवण्यामध्ये वगैरे आपण घालवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की हे जर आपण ॲक्टिव्हली केलं, तर आपल्याला बोर होणार नाही किंवा ते बोर होण्याच्या ऐवजी आपल्याला जे आहे, की आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण अचीव्ह करतोय, त्याचा आनंद आपल्याला भेटू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःमध्ये ज्यावेळेस हे बदल होतात किंवा अशा प्रकारचे आपण टोकाचे बदल करतो, जे आत्तापर्यंत आपल्याला जमलं नव्हतं. त्याच्यानंतर मात्र एक स्वतःचं मेटामॉर्फोसिस किंवा एक आपलं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन, की आपण ती कात टाकून दिली आणि एक नवीन व्यक्ती म्हणून समाजाच्या समोर येतोय किंवा स्वतःला समोर येतोय, हे आपल्याला जाणीव खूप आनंद देऊन जाऊ शकते किंवा आपल्याला खूप त्याच्यामुळे बरं वाटू शकतं. पुढचा फंडा आहे. स्प्राईटची ॲडव्हर्टाइज आपण बऱ्याच जणांनी बघितली आहे. त्याची जी टॅगलाईन आहे, "सीधी बात, नो बकवास." आपल्याला बऱ्याच जणांना कळालं असेल, की मी ह्या कशाच्या बाबतीत बोलतोय. तर आपल्याला जी काही कोरोनाची माहिती भेटते, न्यूज भेटतायत, न्यूज ऐकायला मिळतायत. WhatsApp युनिव्हर्सिटीवरती हे सगळं जे सर्क्युलेट होतंय, तर त्याच्यावरती आपण जास्त टाईम घालवायला नको आहे. आपण जर बघितलं तर SARS 2008 मध्ये सुद्धा ही एक 2008 मध्ये SARS नावाची साथ आली होती. त्याच्यापेक्षाही थोडीशी मोठी आहे, पण त्यावेळीही बऱ्याच जणांना त्रास झाला होता. तर त्यासारखीच ही साथ, परंतु थोड्याशा जास्त प्रमाणात, जास्त एरिया किंवा जास्त हे करणार पॅन्डेमिक आहे हे. परंतु अ, त्यावेळी मीडियाचं एवढं साम्राज्य नव्हतं किंवा मीडिया एवढा हे नव्हतं. आता आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकाच्या समोर मीडिया आहे. त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत हेच पोहोचतंय आणि त्याच्यामुळे अ, काही जण दिवस-रात्र टीव्ही समोर बसून त्या चर्चा ऐकतायत, ओपिनियन्स ऐकतायत, बातम्या ऐकतायत. प्रत्येकजण आपापले फंडे सांगतोय आणि त्याच्यातून आपण कन्फ्यूज होतोय. तर हे आपल्याला टाळायला हवं. दिवसभर जे आपण जर बघितलं तर काही ज्या टीव्ही चॅनल्स आहेत, बातमी चॅनल्स आहेत. मी त्याची नावं इथे वेगळ्या पद्धतीने लिहिली आहे. तर ही जी चॅनल्स आहेत, तर दिवसभर मग हे आज इकडे काय झालं, तिकडे काय झालं, ह्याने किती मेले, तिकडे किती मेले किंवा किती पेशंट वाढले आणि ते अशा सेन्सेशनल स्वरूपात दाखवलं जातं, की आपल्या मनात एक निगेटिव्ह भावना किंवा निगेटिव्ह विचार या मनात तयार होत आहेत आणि काळजी, भीती ह्या गोष्टी तयार व्हायला मदत होत आहेत. जसं ते खाली एका बाजूला कुठेतरी मॅचचा स्कोअर असतो किंवा सुदर्शन चक्र फिरत असल्यासारखं मग इकडे किती, तिकडे किती आणि अशा प्रकारे अशा काहीतरी नंबर्स, आकडेवारी दाखवली जाते. आणि ही जी आकडेवारी दाखवली जाते, मेनली ती निगेटिव्ह दाखवली जाते किंवा ते आपल्याला मनात भीती निर्माण करण्यात टाइप दाखवली जाते. खूप कमी चॅनल्स असं आहेत, ज्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह स्टोरी दाखवली जाते. एखाद्या व्यक्तीने कशी मात केली किंवा ते कसे वर आले. तर हे खूप कमी चॅनलवरती दाखवलं जातं आणि आपण ही बाय डिफॉल्ट माहीत नाही, की आपण अशा गोष्टी बघण्याच्या ऐवजी पॉझिटिव्ह गोष्टी जर लागल्या तर त्या बंद करतो आणि आपण दुसऱ्या अशा चॅनलवरती शिफ्ट करतो, जिथे हे सगळं निगेटिव्ह दाखवलं जातं. ही आपली कुठेतरी मानसिकता आपल्याला बदलायला हवी आहे. सोशल मीडियाचं एक्सपोजर WhatsApp असेल, Facebook असेल, तर कमीत कमी त्याच्यावरती वेळ घालवा. म्हणजे ह्या अशा गोष्टी किंवा अशा मिसइन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि जे एक भीतीचं किंवा काळजीचं वातावरण आपल्या समोर आहे, आपल्या घरामध्ये आहे, ते मात्र डेफिनेटली फायदेशीर ठरू शकतं. तर आपण काय करू शकतो? आता नो बकवास म्हणजे आतापर्यंत बघितलं. आता सीधी बात म्हणजे काय किंवा कुठून आपण ही सीधी बात, तर एकतर सगळ्यात महत्त्वाचं आकाशवाणी आहे किंवा दूरदर्शन आहे. याच्यातल्या बातम्या हार्डली 15 मिनिट किंवा 30 मिनिटाच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे आपला जास्त वेळ या गोष्टीमध्ये जात नाही. जास्त वेळ आपल्याला टीव्ही समोर बसायची गरज नाही. दुसरं जे महत्त्वाचं आहे तेच आपल्याला ह्या गोष्टीमध्ये कळतंय, थोड्या वेळात कळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ऑथेंटिक सोर्स करून किंवा सरकारी सोर्स कडून आपल्याला मिळतं, की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. नाहीतर जसं बाकी चॅनलवरती चर्चासत्र असतात आणि मग जे कोणी एखाद्यानं स्वतःवरती ट्राय केलं आणि एकट्यामध्ये सक्सेसफुल झालं, की लगेचच हे करा, कधीही हे होणार नाही असा एखादा मेसेज टाकला किंवा अशा लोकांना बोलवणं, त्याची चर्चा करणं, म्हणजे ज्या अनऑथेंटिक गोष्टी आहेत किंवा अनयुजफुल गोष्टी आहेत किंवा ज्याचा कुठे स्टडी झालेला नाहीये किंवा उगाच फक्त स्पेक्युलेशन करतायत. तर अशा प्रकारच्या गोष्टींच्या ज्या चर्चा आहेत, त्या अशा प्रकारे न्यूज चॅनल्सवरती म्हणजे आकाशवाणी, दूरदर्शनवरती होत नाहीत आणि त्याच्यामुळे मिसइन्फॉर्मेशन आपल्याला टाळता येऊ शकतं. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, की हे जे डी-डी नॅशनल आहे किंवा आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फक्त ब्रेनला फीड केलं जातं, की आपल्याला जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये कळवल्या जातात. या विरुद्ध जे आहे, आपण जे आतापर्यंत जे न्यूज चॅनल्स पाहिले, तर ह्याच्यामध्ये इमोशन्सला तुमच्या अटॅक केला जातो. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करणं, तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करणं, हेच यांचं मुख्य उद्देश असतं. कारण त्याच्याशिवाय त्यांची
जी TRP म्हणतो आपण, तर ती वाढत नाही किंवा लोक त्याच्याशिवाय बघत नाहीत असं त्यांना वाटतं. सो लक्षात ठेवा की सीधी बात नो बकवास. खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर पुढचं आहे हर एक फ्रेंड जरुरी होत आहे. आपण जसं म्हटलं की बाहेर जाता येत नाहीये, लॉकडाऊन आहे, मित्रांना भेटता येत नाहीये, गावाकडे जाता येत नाहीये आणि त्याच्यामुळे मग आपण त्यांच्यापासून दूर जातोय की काय असं वाटतंय. तर याच्यामध्ये आपण या गोष्टीसाठी सोशल मीडियाचा किंवा फोनचा आपण याच्यासाठी डेफिनेटली वापर करू शकतो. त्याच्यामध्येही अ, हे लक्षात ठेवायला हवं की आपण चॅटिंग करत बसण्यापेक्षा एखादा व्हिडिओ कॉल करणं हे खूप महत्त्वाचं असू शकतं. जिथे ते शक्य नसेल तिथे आपण टेक्स्ट मेसेजेस करू शकतो किंवा फोन करू शकतो आणि त्यानुसार आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. कुठल्याही मेथडने व्हर्चुअल मेथड जी आहे, Skype असेल, WhatsApp असेल, Facebook असेल, तर या गोष्टीतून कनेक्ट राहायचा प्रयत्न करा. आता याचा कनेक्ट राहायचा अर्थ असाही नाही की एक्सेसिव्ह टाईम त्याच्यामध्ये घालवा किंवा गप्पा मारत बसा, कंटिन्यू गप्पा मारत बसा. त्याच्यामुळे आपले जे पहिले जस्ट टू इट मध्ये ज्या गोष्टी आपण ठरवलं होतं त्याच्यावरती परिणाम होईल आणि त्या गोष्टी कुठेतरी दूर जातील. तर व्यवस्थित चौकशी करणं, कधीतरी गप्पा मारणं ह्या ठीक आहे आणि त्या दृष्टीने आपण हे सोशल मीडियाचा किंवा फोनचा, इंटरनेटचा आपण डेफिनेटली चांगल्या पद्धतीसाठी वापर त्याचा करू शकतो. आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, कुटुंबीय असतील, जे कोणी नातेवाईक खूप दूरचे असतील, ज्यांना आतापर्यंत बोलणं नाही झालं किंवा भेटणं नाही झालं, तर अशा लोकांना आपण जवळ जायचा प्रयत्न किंवा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू शकतो. तुम्हाला काही त्रास होत असेल, तर तुम्ही डेफिनेटली बोलू शकता. तुम्हाला काही मदत हवी असेल, तर तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की आपल्यालाही कधी गरज पडेल याची माहीत नाही. पण समोर आपल्या जर कोणी व्यक्ती असेल, ज्याला भीती वाटते, नैराश्य वाटतंय, तर त्यांना सामाजिक आधार द्यायचा प्रयत्न करा. त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल कोणाकडे सध्या पैशांची अडचण असेल, तर थोडंसं आपण त्यांना पैसे देऊन म्हणा किंवा थोडंसं नसेल जमत तर त्यांना आयडियाज देऊन किंवा तेही नसेल जमत तर थोडंसं त्यांचं ऐकून सुद्धा आपण त्यांची ही जी भावना आहे किंवा ह्या निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात निर्माण होत आहेत, त्या कमी करण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो आणि एक मित्र म्हणून आपण त्यांच्या कामी येऊ शकतो किंवा पुढे आपल्याला कधी गरज पडली तर तेही आपल्या कामी येऊ शकतात. पुढची जी टॅगलाईन आहे ती फेविकॉलची की फेविकॉल का जोड है तुटेगा नहीं. तर लक्षात ठेवा की म्हणजे आपण मित्रांना भेटत नाहीये याचा अर्थ असा नाही की आपला बॉन्ड तुटणार आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे आपले आता आपण कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. आपले कॉलेजचे मित्र असतील, आपले स्कूलचे मित्र असतील किंवा कुठेतरी भेटलेले लोक असतील, तर अशा लोकांना आतापर्यंत आपण वेळेअभावी कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो. तर अशा लोकांना आपण कॉन्टॅक्ट करायला हवं. अशा लोकांशी आपण बोलायला काही हरकत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तर हे नवीन कॉन्टॅक्ट तयार करण्यासाठी सुद्धा आपण ह्या वेळेचा खूप चांगला वापर करू शकतो. याचा अर्थ असा नाही की Facebookवरती कुणालाही रिक्वेस्ट पाठवा, WhatsAppवरती अननेसेसरी लोकांना त्रास द्या किंवा मेसेजेस करत बसा. तर याचा अर्थ आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो, की आजकाल बऱ्याचशा सामाजिक संस्था अशा आहेत, की ज्या कोरोनामुळे होणाऱ्या परिणामाला थांबवण्यासाठी किंवा जे याच्यामध्ये अडचणीत आहेत, त्यांना मानसिक आधार देण्यासाठी, त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी किंवा त्यांना गरजेची मदत करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल माझे एक ज्युनियर आहे, ते उस्मानाबाद सारख्या ठिकाणी गरीब लोकांना किंवा जे सिव्हिलमध्ये ॲडमिट लोक आहेत, जे घरी येऊ जाऊ शकत नाही, त्यांना खाण्याची व्यवस्था ती करते. तर अशा सामाजिक उपक्रमामध्ये जर आपण सामील झालो, तर एकतर ते कुठेतरी आपल्यालाही चांगलं होईल, आपल्यालाही चांगलं वाटेल आणि लोकांनाही आपली मदत होईल. ती आर्थिक असेल, मानसिक असेल आणि एक ह्याच्यातून आपल्याला एक सामाजिक आणि भावनिक भावनिक जे बंध असतात, ते आपल्याला नवीन-नवीन बंध निर्माण करायला त्याची मदत होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की आपल्याला नॉर्मल अँक्झायटी बऱ्याच जणांना वाटते. काही लोकांचं आपण सोडून देऊया, जे बेफिकर आहेत किंवा जे निष्काळजी आहेत, तर त्यांची गोष्ट आपण सोडून देऊयात. परंतु बरेचसे जे लोकं आहेत, तर एक 60% मध्ये साधारणतः 40 म्हणजे 100 मध्ये 40% लोकं निष्काळजी आहेत. 40% लोकांना नॉर्मल काळजी आहे आणि 20% लोकं खूप घाबरलेली आहेत किंवा खूप टोकाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. तर हे जे 60% लोक आहेत, त्यांनी हे समजून घ्यायला हवं, की ही नॉर्मल भीती आहे. तुम्हाला जे वाटतंय ते नॉर्मल आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला भीती वाटणारच. आपलं मेंदू त्या प्रकारेच डिझाइन केलेला आहे. ह्या नॉर्मल फीलिंग्ज आहेत, परंतु ही थोड्या दिवसाची गोष्ट आहे. मे बी अजून 1 वर्ष कदाचित जाईल याच्यामध्ये, परंतु 1 वर्षानंतर ह्या गोष्टी नॉर्मल होणार आहेत. हे काही एकदमच अनसर्टन गोष्ट आहे अशातली भाग नाहीये. थोडीशी अनसर्टनिटी आहे, परंतु काही दिवसांनी मात्र बॅक टू नॉर्मल आपण असणार आहोत, हे आपण समजून घ्यायला हवं. कदाचित ते नवीन काहीतरी चेंजेसमध्ये असेल, पण ते नॉर्मल असू शकतं किंवा होऊ शकतं. तर थोड्या दिवसात हे सगळं पूर्ववत होईल हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जग बुडी होईल किंवा जग आता बुडणार आहे किंवा आता सगळंच संपलं.
माझ्याकडे काही पेशंट म्हणजे 3-4 पेशंट असे आले, की आता मला कोरोना होणार, माझ्या घरच्यांना सगळे होणार, सगळे मरणार, माझ्यामुळे इतरांना होणार आणि तो खूप म्हणजे ते थोडंसं सायकॉटिक लेव्हलवरती जाईल इथपर्यंत त्यांचे विचार पोहोचले होते किंवा तो आजार किंवा तो त्रास पोहोचलेला होता. तर हे एका दिवसात सुरू होत नाही. जे आपण आपल्या माइंडला फीड करतो, आपण जे स्वतःशी बोलतो, इतरांशी बोलतो, त्याच्यावरून हे ठरतं. त्याच्यामुळे असं काहीतरी वागू नका, बोलू नका, समजू नका किंवा विचार करू नका. जग बुडे होणार नाहीये. काही दिवसाची गोष्ट आहे. थोड्या दिवसात बऱ्याचशा गोष्टी सुधारणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की काही लोक जे म्हटलं, की 40% लोकं ही खूप निष्काळजी होत आहेत आणि ते खूप दुर्लक्ष करतात. तर त्या लोकांनीही आणि आपणही तर आपल्या कंट्रोलमध्ये काही नाही, की आपल्याला कोरोना होईल का, आपल्या घरच्यांना कोरोना होईल का, हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, तर आपण बाहेर जाणं टाळू शकतो. आपण विनाकारण बाहेर जाणं टाळू शकतो. आपण ज्यावेळी जायचं असेल किंवा ज्यावेळी इतर गरजेचं असेल, त्यावेळी आपण मास्क वापरू शकतो. जास्त लोकांशी संपर्क टाळू शकतो किंवा आपली मानसिकता व्यवस्थित ठेवू शकतो. आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो. दररोज एक्सरसाइज करणं, झोप व्यवस्थित घेणं, पुरेसं पाणी पिणं, बॅलन्स डाएट घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर आपली इम्युनिटी आपण व्यवस्थित मेंटेन करू शकतो. ज्याच्यामुळे ज कोरोनाची व्यक्तीशी जरी आपला संपर्क आला तर आपल्याला कोरोना होणार नाही किंवा झाला तरी तो छोट्याशा प्रमाणामध्ये होईल आणि जरी जास्त झाला तरी आपण त्याच्यातून सक्सेसफुली बाहेर येऊ शकू. तर त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपण थोडंसं आपल्याला मनाला शांत करण्यासाठी माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी असेल, रिलॅक्सेशन टेक्निक असतील, डीप ब्रीथिंग टेक्निक आहे. तर अशा टेक्निकचा आपण वापर करायला शिकणं गरजेचं आहे. कारण हे फक्त ह्याच काळामध्ये नाही, तर पूर्ण लाईफ लाँग सुद्धा आपल्याला त्याचा वापर होऊ शकतो, आपल्याला करता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे अल्कोहोल असेल, सिगारेट असेल, ड्रग्ज असेल, तर ह्या गोष्टी टाळा. वेळ आहे, भरपूर वेळ आहे. काय करायचं हा फ्रस्ट्रेशन आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींच्या मागे लागू नका किंवा अशा गोष्टीला जवळ करू नका. त्याच्याऐवजी काहीतरी क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करा. आपण आतापर्यंत जे पाहिलं तर हे नॉर्मल अँक्साइटी असेल तर ठीक आहे. परंतु त्याचं जे आपण आजारात रूपांतर म्हटलं, की काही जणांना डिप्रेशन येतंय, काही जणांना काळजीचा म्हणजे अँक्साइटीचा डिसऑर्डर होतोय, काही जणांना पॅनिक अटॅक्स येतायत, काही जणांना ओसीडीचा त्रास होतोय. आता काही जे नवीन पेशंट आम्ही काही थोड्या दिवसात पाहिले तर स्टिरॉइड ज्या प्रकारची औषधं चालू केलेली होती किंवा ज्यांना टोकाचा काहीतरी मानसिक त्रास झाला होता त्यांच्यामध्ये सायकोसिस ज्याला आपण वेडसरपणा असं म्हणतो किंवा वागण्यात विचित्रपणा असं आपण म्हणतो. तर अशा गोष्टीमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतंय. तर अशा वेळी हे लक्षात ठेवायला हवं, की जर आपल्याला हा मानसिक त्रास खूप जास्तीचा होत असेल किंवा त्याचा मानसिक आजारामध्ये जर परिणाम होत असेल, तर जेवढ्या लवकरात लवकर आपण मदत घेऊ तर तेवढ्या लवकरात लवकर ते बरं होईल. कारण जेवढ्या लवकर आपण ते त्याच्यावरती ओव्हरकम करायचा प्रयत्न करू, तेवढ्या लवकरात लवकर तो आजार बरा होऊ शकतो किंवा जास्त दिवस आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडत नाही किंवा कदाचित जर थोडंसं मानसिक ताणतणाव असताना जर काउन्सिलिंग करून घेतलं, तर कदाचित आपल्याला आजार व्हायची शक्यता राहणार नाही किंवा आपल्याला औषध गोळ्या घ्यायची शक्यता राहणार नाही. त्यानुसार माइंड केअरची जी टॅगलाईन आहे, सुदृढ मन सुंदर जीवन. म्हणजे आपल्याला जर जीवन सुंदर ठेवायचं असेल, तर आपलं मन सुदृढ ठेवणं गरजेचं आहे आणि जर आपल्या मनाला कुठे धक्का पोहोचत असेल, त्याला काही मानसिक ताणतणाव येत असेल, त्याच्यामुळे काही मानसिक त्रास होत असेल, मानसिक आजार होत असेल, तर मग मात्र तुम्ही लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलेलं असेल. अर्थातच माझं हे माइंड केअर हॉस्पिटल आहे. तर जास्त मानसिक त्रास होत असेल किंवा मानसिक आजार असेल, तर उपचार करून घ्या. म्हणून नसेल तर म्हणजे माझ्याकडे जे असं नाही, कुठलेही तुमच्या जवळचे जे मनोविकार तज्ञ असतील, तर त्यांचा सल्ला घ्या किंवा फक्त त्रास असेल तर मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या, उपचार घ्या. गरज नसेल उपचाराची तर ॲट काउन्सिलिंग घ्या. परंतु जेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टी कराल, तेवढं तुम्हाला पुढे मानसिक आजार व्हायची शक्यता कमी राहील. आजकाल म्हणजे सरकारच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा मनोविकार तज्ञासोबत करू शकता किंवा काउन्सिलर करून करू शकता आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीचे होणार म्हणजे बाहेर सगळं बंद आहे तर डॉक्टरांकडे कसं जायचं असा प्रश्न आता त्याच्यासाठी मोठा राहिलेला नाहीये. ही जी टॅगलाईन आहे टाटा स्कायची की "इसको लगा लाला तो लाईफ झिंगा लाला." तर त्याला थोडंसं मी मॉडिफाय केलंय. "इसको लगा डाला तो लाईफ को बचा डाला." खूप महत्वाचं आहे. आपल्याला सरकार सुरुवातीपासूनच वेळेवर सांगतं एस-एम-एस, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँड वॉशिंग हे जे आहे रिपीटेड हँड वॉशिंग. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या खूप पाळायला हव्यात. त्यातली ही मास्क ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हँड वॉशिंग असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग आहे याच्यामुळे आपल्यालाही वाचता येतं. परंतु मास्क ही जी आहे ती मात्र तुम्हालाच नाही तर इतर सर्वांना सुद्धा ह्या गोष्टीतून अ, अ, वाचवू शकतं. इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी एखाद्या दुकानात गेलाय किंवा कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय आणि तुम्ही त्यावेळी गेल्यानंतर मास्क वापरलेला नव्हता.
तुम्ही याचं सोडून द्या की तुम्हाला फाईन लागला, नाही लागला, तुम्ही फक्त पोलीस समोर आले म्हणून 2 मिनिटासाठी घातला. त्या गोष्टी सोडून द्या. त्या तुम्हालाच धोका करणार आहेत. पण समजा ही अशी एक कंडिशन आहे की तुम्ही असं केलं की तुम्ही दुकानात गेलाय, तुमच्या तोंडावरती मास्क नाहीये आणि तुम्हाला 2 दिवसांनी कळालं की त्या किराणा मालाचा जो व्यापारी होता त्याला किंवा अजून कुठलीही व्यक्ती होती ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आलाय, तिला कोरोना झाला होता आणि त्यावेळी तुम्ही मास्क वापरून गेला होता. एकतर काय आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीने मास्क वापरला नसेल तर मग ते अजूनच जास्त धोकादायक आहे. तर तुमची काय अवस्था होईल तुम्ही विचार करा, की आपण एक त्या दिवसामध्ये पूर्ण वेळ आपण गॅसवरती असू, की तो आपल्याला कोरोना होणार नाही ना, घरच्यांना कोरोना होणार नाही ना किंवा मला झाला तर नसेल ना. त्यापेक्षा मग हे सोपं नाहीये का, की आपल्याला ऑक्सिजन आपलं हे सॉरी मास्क वापरता येणं किंवा आपल्याला गरजेप्रमाणे मास्क वापरता येणं. आजकाल सोशल मीडियावरती खूप साऱ्या अफवा म्हणजे अफवांचं पेग आलंय, जे ते कोरोनाची साथ म्हणण्यापेक्षा मी म्हणेन माहितीची साथ, त्या कोरोनाविषयी माहितीची साथ जास्त डेंजरस ठरते. तर याच्यामध्ये ज्या अफवा आहेत, की मास्कची जी आहे साईज ते 100 नॅनोमीटरपेक्षा कमी व्हायरसची साईज 100 नॅनोमीटरपेक्षा कमी आहे. मास्कची साईज 300 नॅनोमीटर आहे. तर मग ते एवढा छोटासा व्हायरस आतमध्ये किंवा बाहेर जाणार नाही का? तर अशा प्रकारचे नॉनसेन्स प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याच्यातून लोकांना डायव्हर्ट करायचा प्रश्न केला जातो. याच्यामागचं लॉजिक हे आहे, की ते जे व्हायरस असतात ते डायरेक्ट त्याच्यातून चलत येत नाहीयेत किंवा त्या मास्कमधून येत नाहीत. ते जे व्हायरस येतात ते ड्रॉपलेटमध्ये असतात किंवा नॅझल ड्रॉपलेट्स किंवा आपण जे शिंकतो त्यावेळी जे आपले नाकातून कण छोटेसे किंवा ते एक ड्रॉपलेट्स आपण बाहेर टाकतो, तोंडातून ते ड्रॉपलेट्स आपण बाहेर टाकतो त्याच्यामध्ये असते आणि त्याची साईज ही 300 नॅनोमीटरपेक्षा जास्त असते. ते व्हायरसला ब्लॉक करण्यासाठी नाही, तर व्हायरस हे जे ड्रॉपलेटमध्ये असतात, त्या ड्रॉपलेटला त्याला हे करण्यासाठी हे मास्क असतो. त्याच्यामुळे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. नुकसान तुमचंच होणार आहे. दुसरं जे आहे, की आजकाल कोरोना नाहीये. खूप लोकं म्हणजे ह्याच्या मागे लागलेत, की कोरोना नाहीये, हे डॉक्टरांचं पैसे कमवण्याचं साधन आहे, लुटण्याचं साधन आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. तर तसं असतं तर एवढे डॉक्टरांना स्वतःचं आयुष्य गमवावं लागलं नसतं. आजकाल 50 तरी महाराष्ट्रात डेथ झाल्या असतील, त्या 100 पेक्षा कितीतरी जास्त डेथ ह्या भारतभर झाल्या असतील. तर कुठलेही डॉक्टर पैसा कमवण्यासाठी एवढं आपलं आयुष्य धोक्यामध्ये टाकलं नसतं किंवा एवढं सरकारने याला महत्त्व दिलं नसतं. हे आपल्याला समजून घ्यायला हवं. अशा अफवांवरती आपण विश्वास ठेवायला नको. सध्या कोरोनाचा धोका आहे तो अजून 1 वर्ष तरी असणार आहे. तर तोपर्यंत तरी मास्क वापरणं टाळू नका. हो, "इसको लगा डाला, तो लाईफ झिंगालाला" किंवा तुमची लाईफ तुम्ही वाचवू शकताय. ते तुमच्या हातात आहे. आणि जर हे करायचं नसेल तर मग मात्र पुढची टॅगलाईन ही आहे, "जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी." आपला टर्म इन्शुरन्स काढून ठेवा. कधी तुम्हाला कोरोना होईल, तो कधी तुम्हाला किती डॅमेज करेल, कसा डॅमेज करेल सांगता येणार नाही. तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स काढून ठेवा, ज्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला परत प्रॉब्लेम येणार नाही. नसेल तर मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कारण बिल भरपूर आहे. म्हणजे याच्यामध्ये लागणारी जी सामुग्री आहे ती जास्त आहे किंवा हॉस्पिटल ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चार्ज करतायत आणि मेडिकल सेवा ही महागडी झाली आहे, आपल्याला मान्य करावं लागणार आहे. परत रडत बसण्यात किंवा मग परत कुठून पैसा आणायचा, काय आणायचा किंवा मग आर्थिक नुकसानीत जाण्यापेक्षा आपल्याला मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवणं गरजेचं आहे. डेफिनेटली तो आताच नाही, परत आपल्याला तो कदाचित कामी येऊ शकतो. तर ही टॅगलाईन आपण लक्षात ठेवायला हवी. बुलंद भारत की बुलंद तस्वीर. आपलं सरकार जे आहे प्रयत्न करतंय, सुरुवातीपासून प्रयत्न करतंय. होप सो त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. अ, अ, हे व्हॅक्सिनेशन प्रोग्राम असेल किंवा बाकीचे आणखी जे काही लॉकडाऊन असतील, जेवढं त्यांना प्रयत्न करायचा आहे तेवढं करू शकतायत. काही ठिकाणी मध्ये आपली गाडी थोडीशी घसरली होती निवडणुकीच्या काळामध्ये. मेळावे घेणं, हे घेणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या, ज्याच्यामुळे थोडंसं परत माहोल डिस्टर्ब झाला आणि केसेसही वाढल्या. तर होप सो की भारत अजून आपली जी सरकार आहे, भारत सरकार, स्टेट सरकार, तर हे सगळे व्यवस्थितपणे काहीतरी डिसिजन्स घेतील आणि हे आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील. परंतु सरकारला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण आपल्या आयुष्याबद्दल सतर्क जरी सरकारने काही नाही केलं किंवा अपोझिट निर्णय घेतले, तरी आपण आपल्या बाबतीत सतर्क राहणं हे खूप गरजेचं आहे. ही जी टॅगलाईन आहे, "और क्या चल रहा है?" फॉक्सची ॲडव्हर्टाइज आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऐकली असेल. खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. ही टॅगलाईन चांगली लक्षात आहे. तर ही टॅगलाईन आपल्या मनामध्ये खूप बिंबवून ठेवा, की फक्त बाहेर सिर्फ कोरोना चल रहा है. सध्या फक्त बाहेर कोरोना आणि कोरोना आहे आणि तो आहे. तर तुमची एक चूक सुद्धा तुम्हाला स्वतःला धोक्यात टाकू शकते किंवा तुमच्या घरच्यांना डोक्यात टाळू शकते. विनाकारण बाहेर फिरणं टाळा. तुम्हाला गरजेचं असेल तर जावंच लागणार आहे. ते जायलाही पाहिजे. पण विनाकारण जर आपण फालतू गोष्टीसाठी, छोट्या-छोट्या गोष्टीसाठी
आपण जर बाहेर जात असू तर आपण आपल्याला स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला धोक्यात टाकतोय हे लक्षात ठेवा आणि जेवढं घरी राहता येईल, घरी राहून जेवढं स्वतःचं मानसिक आणि शारीरिक किंवा ज्या आर्थिक गोष्टी आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं सुधारण्याचा प्रयत्न करा. बाहेर पडू नका, कारण बाहेर फक्त कोरोना आहे. लोग तो नोटीस करेंगे. हे खूप म्हणजे 2-3 गोष्टींनी मी हे सांगतो आहे, की आपण जसं म्हटलं, की आजकाल Facebookवरती, WhatsAppवरती खूप साऱ्या अफवा आहेत, की कोरोना नाहीये. सगळेजण 10 कारणं असे काहीतरी नॉनसेन्स प्रश्न बनवतंय आणि ते वाचून दाखवतंय, की ह्याची उत्तरं द्या, त्याची उत्तरं द्या. त्यांना लॉजिकल गोष्टी माहीत नाहीयेत किंवा फॅक्च्युअल गोष्टी माहीत नाहीयेत. त्यांचा स्टडी ह्याच्या बाबतीतचा खूप सिंपल आहे किंवा वेग आहे. तर हे थोडं फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिनेशनच्या बद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. व्हॅक्सिनेशन केलं आहे याचा अर्थ असा नाही, की तो आजार होणारच नाही. पण थोड्याशा ज्या काही अँटिबॉडीज आपल्या शरीरामध्ये तयार होतील त्या डेफिनेटली आपल्याला फाईट करायला मदत, जरी कोरोना झाला तरी परत आपल्याला त्या फाईट करायला मदत करणार आहेत किंवा व्हॅक्सिनेशनच्या डेथच्या गोष्टी खूप कमी आहेत. ज्या झाल्या त्या दुसऱ्या देशामध्ये झाल्यात. आपल्या इंडियामध्ये खूप म्हणजे नॉमिनल केसेस 1-2 झाल्यात आणि त्याही कदाचित दुसऱ्या कारणामुळे असू शकतात. तर त्याला कोरोनामुळे ठरवतायत वगैरे अशा बऱ्याचशा अफवा चालू आहेत. तर त्याच्यामुळे आपण काय करतो, की आपण थोडंसं निष्काळजी होत चाललेलो आहे. काही लोकं जे आहेत ते निष्काळजी होत चाललेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्याला कोरोना व्हायचा धोका वाढलेला आहे. तर थोडंसं आपल्याला जेव्हा-केव्हा होईल, आपल्याला ज्यावेळी त्रास होईल, की आपल्याला ताप वाटतोय, थंडी येते, तर तुम्ही लगेचच तपासणी करून घ्या. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तुमचा आता मी 2 दिवसापूर्वी मेसेज ऐकला, की त्यांच्या तपासण्याचं लॅबच्या तपासण्याचे मशीन चेक करा. हे खोटं आहे, पैसे लुटण्याचा. तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा. बेस्ट पर्याय. तुम्हाला वाटतंय ना हे पैसे लुटण्याचं हे आहे, तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा, तिथे ते चेक करून घ्या. पण जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येऊ शकतो किंवा चांगले पर्याय लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. हे लपवून ठेवू नका. काही ठिकाणी कसं आहे, मी जर पॉझिटिव्ह आलो तर काय? माझ्या घरच्याला कळेल, माझ्या सोसायटीला कळेल, मग सोसायटीचे लोक आम्हाला वाळीत टाकतील किंवा अजून काहीतरी. तर असं नाहीये. तुमचा जीव महत्वाचा आहे. ती सोसायटी महत्वाची नाही किंवा क्वारंटाईन तुम्हाला त्यांनी नावं ठेवणं महत्वाचं. तुम्ही जर जिवंतच राहिले नाही, तुम्ही समजा तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला ताप आहे, सर्दी आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा कोणाला कळू नये म्हणून तुम्ही दुर्लक्ष केलं, तपासणी केली नाही आणि 7-8 दिवसांनी तुमचं ते जे इन्फेक्शन घशामध्ये होतं, नाकात होतं, ते फुफ्फुसापर्यंत पोहोचलं आणि तुमच्या फुफ्फुसावरती त्याचा परिणाम व्हायला लागला, निमोनिया झाला आणि तुम्ही सीरियस होऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात आणि उद्या असं काहीतरी झालं, तर तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचं हे परिस्थिती आजार महत्वाचा आहे, की लोकांनी तुम्हाला चांगलं राहणं, तुमच्याशी चांगलं राहणं, बोलणं महत्वाचं आहे. एकतर सगळ्यात पहिला आपला जर तो कलंक आपण स्वतः आपल्या मनातून दूर केला, जर सगळ्या लोकांनी हे केलं, तर लोकं एकमेकाला अशाच गोष्टीसाठी दूर हे करणार नाहीत. उलट त्या ठिकाणी जर तुम्ही 10 ठिकाणी लोकांना जाऊन भेटला परत, तर ताप असताना एक तपासणी केली नाही, 10 ठिकाणी जाऊन लोकांना भेटला आणि त्याच्यामुळे परत त्या 10 लोकांना झाला आणि त्यांना कळालं, की तुम्ही परत पॉझिटिव्ह आलात आणि तुमच्यानंतर ते पॉझिटिव्ह आले, तर त्यांना लगेच कळून चुकेल किंवा तुमच्यामुळे तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनाही ह्या सफर करावं लागतं. त्यामुळे मात्र हे मानसिक संबंध चांगलेच बिघडू शकतात किंवा कायमस्वरूपी बिघडू शकतात. सो त्याच्यामुळे जर असं काही असेल तर टेस्ट करून घ्या. टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर स्वतःला क्वारंटाईन करा. कारण तुमच्यामुळे तुम्हाला तर धोका आहेच, पण इतरांनाही धोका होऊ शकतो आणि ते इतरांच्या लक्षात येऊ शकतं. तुमच्यामुळे जर इतरांना लागण झाली तर मानसिकदृष्ट्या ते तुम्हाला कधीही कदाचित माफ करणार नाहीत किंवा एखादी व्यक्ती त्यांच्या घरी डेथ झाली, तर तुम्हाला ते कधीच माफ करू शकणार नाहीत. ती सल त्यांच्याही मनात राहील आणि कुठेतरी तुमच्याही मनात राहील किंवा ठीक आहे तुमची टेस्ट जरी तुम्ही नाही केली, तुम्ही येऊन गेलात, तर तुमच्या मनात कुठेतरी हे राहील, की अरे मी त्यावेळी होतो आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसात मी घरी गेल्यानंतर किंवा तिथे गेल्यानंतर असं झालं होतं. तर कुठेतरी ती सल तुमच्या मनात सुद्धा राहू शकते. आपला एक जो नॉर्मल म्हणजे आपल्या सगळ्यांवरती आपण इथपर्यंत जे बोललो ते सगळं बऱ्यापैकी आपण यंग जे पब्लिक आहे किंवा आपण जे अडल्ट आहोत, तर त्यांच्याविषयी आपण हे सगळं बोलतोय. सगळ्यांवरती मानसिक ताणतणाव येतोच आहे, त्यांच्यावरती परिणाम होत आहे. एक जो घटक आहे तो म्हणजे लहान मुलांचा. तर हा घटक आपण खूप दुर्लक्ष करतोय किंवा ह्यांच्या मानसिकतेकडे मात्र आपण लक्ष देत नाहीये. त्याच्या शाळेकडे आपण लक्ष देत नाहीये. तोही एक वेगळा विषय आहे. कदाचित आपल्याला तो कव्हर करता येणार नाही. तर त्यांच्याकडे आपल्याला मुलांकडेही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांची शाळा घरीच आहे. आपण जे वागू तेच मुलं शिकणार आहेत. सो आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, कोणाशी कसं बोलतोय, आपण काय काळजी घेतोय. तुम्ही जर मास्क वापरणार नसाल तर मुलंही मास्क वापरणार. तुम्ही हात धुणार नसाल तर मुलंही वापरणार. सो इट्स अ स्कूल टाईम. बेसिकली 24 अवर्स शाळा त्यांची आता चालू आहे.
ऑनलाईन शाळा तर आहेच, पण तुम्ही जे शिकवताय ते तिथे शाळेत जात नसल्यामुळे तुमच्याकडून ते सगळं शिकतायत. तर थोडंसं हे कुठेतरी आपल्याला समजून घ्यायला हवं आणि त्या पद्धतीने आपल्याला मुलांचीही काळजी घ्यायला हवी. मुलांवरती मानसिक परिणाम होणार नाहीत ना किंवा ऑनलाईन शिक्षण जे झालंय त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, तर स्क्रीन टाईमवरती कंट्रोल ठेवणं, त्यांना त्यांचा ॲक्सेस ऑनलाईन वाढलेला आहे, तर ते काय बघतात, कसं बघतायत त्याच्यावरती थोडीशी नजर ठेवणं. जर सोशल मीडियावरती ते ॲक्टिव्ह झाले असतील, तर त्याच्यामध्ये तिथे कुणाला त्यांना कुणी मानसिकदृष्ट्या त्रास देत नाही ना, कुणी बुली करत नाहीये ना. तर अशा प्रकारची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यांना थोडं तेही घरी बसून चिडलेले आहेत, बाहेर जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही. तर त्यांचीही थोडीशी चिड होते. तर त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या मनामध्ये हजारो प्रश्न आहेत. त्यांना कोरोना काय असतो, कशामुळे असतो, काय होईल, कसं होईल, त्या भीती त्यांच्या मनामध्ये आहे. तर जेवढी गरजेची इन्फॉर्मेशन आहे ती त्यांना द्यायलाच हवी. त्या ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आपण करायला हव्यात, पाळायला हव्यात, त्या गोष्टी त्यांना शिकवायला हव्या. पण अननेसेसरी बर्डन त्यांना देऊ नका किंवा मग ते खूप धोकादायक आहे अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये बिंबवू नका. कारण ते जास्त प्रमाणात घाबरू शकतात किंवा घाबरून जाऊ शकतात. तर थोडंसं आपल्याला हे त्यांच्यासोबत काहीतरी ॲक्टिव्हिटीज करा, काहीतरी गेम्स खेळा, त्यांना एखादी स्किल शिकवा किंवा त्यांच्याकडून काहीतरी ऑनलाईन गोष्टी शिका. आपल्यापैकी बरेच पॅरेंट्स असे असतात, ज्यांना जे टेक सेव्ही नसतात किंवा त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल जास्त माहीत नसतं. आपण जर त्या मुलांकडून शिकायचा प्रयत्न केला, तर त्यांना एक थोडंसं बरं वाटू शकतं, की अरे आपल्याला हे येतंय आणि त्यांना एक सुपिरियॉरिटीची जी भावना असते किंवा तो एक कॉन्फिडन्स असतो, तो त्यांना येऊ शकतो. तर आणि दुसरं आपल्याला जे बॉन्डिंग आहे, तर ते बॉन्डिंग आपल्याला डेव्हलप करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा करता येऊ शकतो. आणि ऑनलाईन जी शाळा आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन शाळेमुळे आजकाल काय झालंय, की मुलं प्रत्यक्षात शिक्षकांना डाऊट विचारू शकत नाहीत. ऑनलाईनमध्ये थोडासा तो गॅप पडतो आहे आणि त्याच्यामुळे मुलांना समजत नाहीये. तर ते थोडंसं मुलांना समजून राहील किंवा समजेल यासाठी प्रयत्न करायला हवा. जर त्यांना काही समजत नसेल, तर आपण थोडंसं ते वाचून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायला हवा. आवश्यक तिथे त्यांना मदत करायला हवी. तर हे थोडंसं आहे, की मुलांना थोडंसं दिवसभर बिझी ठेवणं अवघड आहे. तर त्यांचं एक रुटीन जर आपण सेट करून दिलं, तर त्यांना डेफिनेटली आपलं जसं रुटीन सेट करणं गरजेचं आहे, तसं मुलांचंही रुटीन सेट करणं गरजेचं आहे. त्यांना कमीत कमी ऑनलाईन स्कूल तर केली त्यांनी, तर टचमध्ये ते राहू शकतात. अभ्यासाच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे आणि त्यांचा वेळही त्याच्यामध्ये जाऊ शकतो. लहान मुलं जर असतील, तर 1 ते 2 तास त्यांचं अभ्यासामध्ये जाणं गरजेचं आहे. मोठे असतील, तर 3 ते 4 तास ह्या अभ्यासामध्ये जाणं गरजेचं आहे. ऑनलाईन स्कूलिंग, ऑनलाईन कोर्सेस ते काही करू शकतात आणि तुम्ही गरज पडेल तिथे त्यांचा अभ्यास घेऊन त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, समजावून देण्यासाठी प्रयत्न करू शकता. हा एक खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. मी जसं म्हटलं, की अ, ह्या पिरियडमध्ये जो एक डाटा समोर आलाय, की घरामध्ये भांडण्याची प्रकरण वाढलेली आहेत, डायव्होर्सच्या केसेस वाढलेल्या आहेत, असं दिसून आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कुठेतरी हे खरं आहे, की एवढे दिवस जे नवरा-बायको किंवा घरचे व्यक्ती कोण कुठे होतं, कोण कुठे होतं, काहीतरी कामात होते. तर ते थोडंसं ह्याच्यामध्ये डिस्टर्ब झालंय. सगळी घरेच आहेत, एकमेकांसमोर आहेत, 24 तास आहेत आणि सगळेच जवळपास हे आपण आतापर्यंत जी कारणं बघितली त्याच्यामुळे बऱ्याचशी लोकं मानसिक त्रासामध्ये आहेत, मानसिक ताणतणावात आहेत. त्याच्यामुळे चिड होते, एकमेकावरती राग निघतो आहे. तर हे थोडंसं किंवा बाकीच्या बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे हे कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा काही ठिकाणामध्ये खराब व्हायला लागले आहेत किंवा डिस्टर्ब व्हायला लागले. तर हे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायला हवं, की जर आपलं वर्क फ्रॉम होम असेल, तर आपल्याला एक ठराविक जागा आणि वेळ ठरवून घ्यायला हवी आणि त्यावेळी घरच्यांना सांगून ठेवा, की किंवा मुलांना सांगून ठेवा, की ह्या वेळेमध्ये मी इथं असणार आहे. मला डिस्टर्ब करू नको किंवा मला डिस्टर्ब करू नका. बऱ्याच वेळी होतं तेच, की मुलं ते काहीतरी काम करत असतात. मुलं मध्येच येतात किंवा बायको येऊन काहीतरी विचारते आणि मग ते डिस्टर्ब होतात. कळत नाही का वगैरे आणि त्याच्यामुळे भांडण मग ते परत एकमेकांच्या बद्दल मनात राग होतो. तर तुमची एक फिक्स जागा ठेवा, फिक्स वेळ ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करा आणि ते त्यांना सांगा. त्याच्यामुळे ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. दुसरं घरची जी काही कामं असतील त्याची एक लिस्ट बनवा. कुठली कामं कोण करेल, काय करेल. उगीचच विनाकारण एका कामासाठी एक जण घराच्या बाहेर, दुसऱ्या कामासाठी दुसरं घराच्या बाहेर असं नको व्हायला. घराच्या बाहेर शक्यतो एकाच व्यक्तीने निघावं. ज्याच्यामुळे ट्रान्समिशन व्हायचे चान्सेस कमी राहतील. तर हे जर आपण केलं, तर थोडंसं कामं वाटून घेतली, तर ते खूप बरं होऊ शकतं, की घरची कामं एकाने करायची, बाहेरची कामं एकाने करायची. त्याच्यामुळे म्हणजे भांडणंही टळतील आणि थोडंसं ट्रान्समिशनचे चान्सेसही कमी होतील. एकमेकांना कामामध्ये मदत करायचा प्रयत्न करा. थोडंसं आपण जे म्हटलं, की कौटुंबिक नातेसंबंध ह्या गोष्टीमुळे, चिड-चिडमुळे खराब होत आहेत. त्याच्याऐवजी आपल्याला ते चांगलं करण्यासाठी आपण वापरू शकतो का? ह्याचा आपण विचार करायला हवा. एखादे कॅरम असेल, चेस असेल किंवा नवा व्यापार असेल, तर अशा प्रकारचे जे बैठे खेळ आहेत, ते आपण एकत्र बसून घरच्यांसोबत खेळू शकतो. किंवा एखादी पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल किंवा एखादं म्युझिक इन्स्ट्रुमेंट शिकणं, वाजवणं असेल,
तर अशा गोष्टी ऍक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे समजून घ्या किंवा समोरच्या व्यक्तीलाही तेवढंच रिस्पेक्ट द्या. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक केस आली होती, की बायको म्हणायची, की मला घरामध्ये कामाला मदत करत नाहीत. एवढे दिवस तर ठीक होते आणि त्याच्यामुळे ते मला मदत करत नाहीत. निम्मी कामं करायला काय हरकत आहे वगैरे, वगैरे. तर त्याच ठिकाणी नवऱ्याचं म्हणणं असं होतं, की एकतर मला आता आमच्या कंपनीमध्ये अ, निम्म्या लोकांना काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे निम्म्या लोकांना काढून टाकल्यामुळे वर्क कामाचं जे बर्डन आहे ते आमच्यावरती ठराविक लोकांवरती आलेलं आहे. त्याच्यामुळे आणि कंपनी काय करते, की आम्हाला पहिले 8-8 तासाचं काम होतं, आता 10 तास लागतोय. किंवा बऱ्याच वेळी काय होते, की जी गोष्ट ऑनलाईन तिथे प्रेझेन्समध्ये होत असताना इझिली होत होती. ती आता ऑनलाईन करायची असल्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला वेळ जास्त जातोय. आमचं डोकं त्याच्यात जास्त खर्च होतोय. तर हिला एवढंही समजू नये का, की मला घरामध्ये एवढं करता येत नाही, एवढ्यामुळे मला डिस्टर्ब होतं. उलट आता पहिलं असं होतं, की तिला मी 8:00ला ऑफिसला निघायचं म्हटलं, की तिला 5:00ला उठून सगळं करावं लागायचं. आता तसंही नाहीये. मी दिवसभर घरी आहे. ती 7:00ला उठली आणि ते केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता तिला समजून घ्यायला काय हरकत आहे? आता तिने व्यवस्थित हळू-हळू व्यवस्थित जेवढं काही जमतं तेवढं करायला काय हरकत आहे? असं त्यांचं म्हणजे हे गोष्टी असे कॉम्प्लिकेशन्स नवीन सिच्युएशनमुळे निर्माण होत आहेत. तर ते समजून घ्यायला हवं. आपण एकमेकाला समजून घ्यायला हवं. आपण एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवायला हवं, की दुसऱ्याला टोकून बोलणं मग म्हणजे मी आहे म्हणून तर घर चालतंय वगैरे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण जर बोलत असू, तर ते टाळायला हवं किंवा घरचीही व्यक्ती तेवढीच महत्त्वाची आहे आणि बाहेर काम करणारी व्यक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. तर हे जर केलं तर साधारणतः कौटुंबिक नातेसंबंध जे बिघडतायत, ते बिघडणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं मी हे सगळ्यात शेवटी घेतोय कारण ते जास्त व्यवस्थित लक्षात राहावं. कारण आपला जो रिसेन्सी इफेक्ट नावाचा एक सायकॉलॉजिकल एक टर्म आहे त्याच्यानुसार, की ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मॅस्लोची जी हायरार्की आपण बघतो त्याच्यामध्ये ज्या सगळ्यात पहिल्या 5 स्टेप्स मधली पहिली स्टेप आहे, ती म्हणजे आपली अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ह्या बेसिक नीड्स आपल्या पूर्ण होणं गरजेचं आहे. जर आपली ही बेसिक नीड पूर्ण होत नसेल, तर मग वरच्या कुठल्याच गोष्टीला अर्थ नाहीये. सो त्याच्यातली ही बेसिक नीड जी आहे, ही बेसिक नीड पूर्ण करण्यासाठी गरज असते ती म्हणजे आर्थिक. सगळी सोंग आपल्याला घेता येतात, परंतु पैशाची सोंग घेता येत नाहीत. हे आपण बऱ्याच वेळी ऐकलेलं आहे आणि आपल्याला ते आपण कदाचित फेसही केलेलं असेल. तर थोडंसं आर्थिकदृष्ट्या आपल्याला प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे मग मानसिकदृष्ट्या आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी खर्च करा. अननेसेसरी गोष्टीवरती खर्च करू नका. बचत करायची सवय लावा. कारण ह्या काळात जर तुम्ही बचत करायची सवय लावली, बचत तेवढी झाली, तर कदाचित तुम्हाला त्याचा पुढे फायदाही होईल. जर तुम्ही ट्रबलमध्ये असाल, जर तुम्हाला त्रास होत असेल, की तुमची आर्थिक जी काही थोडीफार पुंजी होती ती संपलेली आहे आणि आता वाईट परिस्थितीत तुम्ही जाताय, तर डेफिनेटली तुम्ही लाजू नका. नातेवाईकाकडून मदत घ्या. कुठली संस्था मदत करत असेल, तर त्या संस्थेची मदत घ्या. काही स्वतःमध्ये आर्थिक जर आपल्याला सोर्स मध्ये काही बदल करायचा असेल, समजा तुमचा पूर्वीचा व्यवसाय टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा होता, तर आता त्याच्याऐवजी आपण भाजीपाला किंवा अजून काही करू शकतो का? तर हे थोडंसं बदल आपल्याला स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. तुम्ही परिस्थितीनुसार जर नाही बदलला, तर तुम्ही संपणार आहात. हे डेफिनेटली होऊ शकतं. सो तर ते आपल्याला आर्थिक इन्कमचा जो सोर्स आहे, तो आपल्याला बदलता येऊ शकतो का? तो आपल्याला वाढवता येऊ शकतो का? पहिलं जर आपण ठीक आहे एखाद्या याच्यावरती काम करतोय, तिथे आपण फक्त 8 तास काम करत होतो, तर आपण 12 तास करायला जमू शकतं का? किंवा नसेल तर आपल्या घरचं कुणी एखादी व्यक्ती ते आर्थिक सोर्स वाढवू शकतं का? जॉब नसेल तर कुठला व्यवसाय असा सध्या कोरोनाच्या परिस्थितीला सुसंगत एखादा व्यवसाय आहे का तो आपण तयार करू शकतो का? किंवा एक ऑलरेडी आपण एखादा जॉब करतोय त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल काही वेळ भेटत असेल तर करू शकतो का? हे आपण बघू शकतो. त्या पद्धतीने आपण करू शकतो. राजकीय मदत मिळणं आपल्याला सोपं नाहीये किंवा ते भेटणारच नाही. ते ठराविक लोकांसाठी असतं किंवा इव्हन सरकारी मदत जी आहे किती जणांना भेटेल आणि ती किती भेटेल याची काही गॅरंटी नाही. सो हे सगळ्यात मी शेवटी लिहिलंय त्याच्यावरती जास्त अवलंबून राहू नका. वरून खाली आपण जर गेलो कमीत कमी खर्च करा, बचत करायची सवय लावा, नातेवाईकाकडून मदत घ्या, संस्थेची मदत घ्या. आणि सगळ्यात फायद्याचं किंवा महत्त्वाचं आहे ते म्हणजे आर्थिक इन्कमचा सोर्स काय वाढवता येतो का, बदलता येतो का किंवा ॲड करता येतो का हे बघा. हे जर आपण करायचा प्रयत्न केला, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला हे ॲक्टिव्हली करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोॲक्टिव्ह राहणं किंवा स्वतःहून डिसिजन्स घेणं, स्वतःहून हातपाय हलवणं गरजेचं आहे. आपोआप हे सगळं होणार नाही. हे आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. जे निवांत आहेत, जे पॅसिव्ह आहेत, त्यांना तर हा सगळ्या गोष्टीचा त्रास होईल. जे लोकं ॲक्टिव्ह होतील, जे लोकं स्वतःमध्ये हे अशा प्रकारचे बदल करतील, तर त्यांना मला वाटत नाही, की काही मानसिक त्रास होईल किंवा झाला तरी तो एवढ्या टोकाचा नसेल, की मानसिक आजार होईल आणि जरी झाला तरी जर वेळीच उपचार केले, तर डेफिनेटली ते त्याच्यातून बाहेर पडू शकतील.
आय होप तुमचे बरेचसे तुम्हाला बऱ्यापैकी याच्यातून फायदा होईल. सगळ्यात एक महत्त्वाचं की हे जे आहे, काही जणांना थेरॉटिकल वाटेल. हो, थोडंसं थेरॉटिकल आहे, पण प्रॅक्टिकल पण आहे हे समजून घ्या, की हे करता येऊ शकतं. आता फक्त प्रश्न एवढाच, की किती प्रॅक्टिकल आहे? प्रत्येकाच्या सवयीनुसार, प्रत्येकाच्या मोटिव्हनुसार, प्रत्येकाच्या एनर्जीनुसार त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो. तुम्ही जर हायली मोटिव्हेटेड असाल, हायली एनर्जेटिक असाल, तर डेफिनिटली ह्याच्यातले 100% नाही जरी करता आले, तर 90% 80% बदल तुम्ही डेफिनिटली करू शकता. ह्याच्या त्या गोष्टी फॉलो करू शकता. कारण मी स्वतः हे केलेलं आहे. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगतो आहे, की हे ज्यावेळेस मी सुरुवातीला वाचलं, त्यावेळी मी ते फॉलो केलंय आणि ते मी सर्वांना सांगतो आहे. ठीक आहे, काही वेळा म्हणजे प्रत्येक वेळीच हे जमेल असं नाही. काही वेळा असं होतं, की आपण लेझी होतो. काही वेळा असं होतं, की आपला मूड चेंज होतो. पण असं नाही, की त्याच्यात मग परत वाहवत गेलं. जिथे कुठे आपल्याला थोडंसं इकडे-तिकडे वाटेल, याच्यापैकी 60% जरी गोष्टी आपण करू शकलो, तर डेफिनिटली सगळ्या 60% मध्ये महत्त्वाच्या 20% आहेत मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे कोरोना टाळण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या मस्ट आहेत, त्या करायलाच पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला थोडंसं ऑप्शनल असू शकतात किंवा ऑप्शनल म्हणण्यापेक्षा एकाऐवजी दुसऱ्या किंवा 10 पैकी 5 गोष्टी केल्या तरी चालू शकतं. जेवढं जास्त आपण करू तेवढा जास्त आपल्याला फायदा होईल. नक्कीच फायदा होईल. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर डेफिनिटली आपण विचारू शकता. अ, याच्याबद्दल मी माझ्या YouTubeवरती ज्यावेळी पहिला लॉकडाऊन झाला होता, बऱ्यापैकी सेम व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, लाईक करू शकता. त्याच्यामध्ये अजून थोडंसं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तो सबस्क्राईब करू त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, इतरांशी शेअर करू शकता आणि मी मागच्या वेळी ज्यांनी अटेंड केले त्यांनाही माहीत आहे, जागर मनोआरोग्याचा याच्या अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी मी लेख असतील, व्हिडिओ असतील किंवा मानसिक आजाराबद्दल, मानसिक आरोग्याबद्दल जे शेअर करतो त्याच्यासाठी जागर मनोआरोग्याचा हे उपक्रम राबवतो. अ, जो नंबर आहे 9503421124 मी चॅट बॉक्समध्ये टाकेन. तर त्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता आणि त्या नंबरवरती जागर मनोआरोग्याचा तुमचं नाव आणि शहर हे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानुसार आपण तुम्हाला जॉइन करू शकतो. तुम्हीही YouTubeवरती डायरेक्ट जाऊन माझं जे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करू शकता. ज्याच्यामुळे तुम्हाला माझे जे पुढचे येणारे व्हिडिओ असतील, ते व्हिडिओ तुम्हाला भेटतील. एवढं बोलून मी माझे जे डिटेल्ड थोडंसं सांगितलेल्या गोष्टी आहेत, ते मी थांबवतो. Please hit like button if you liked this video. For more videos, subscribe to our channel and hit on bell icon for notifications of our upcoming videos. For online consultation and more information, call 9503-421-124 to read articles by Dr. Atul Dage. Visit www.mindcareonline.blogspot.com for more information about Mindcare Hospital for Mental and Sexual Health. Visit www.mindcareonline.com. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ. रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422.